खूप खूप हृदयातून स्वागत आहे आपल्या सगळ्या कुटुंबियांचं. मिनिट. हं. ब्रह्मर्षी पितामह पत्रिजींचं स्मरण करून, महाअवतार बाबाजींना स्मरण आणि वंदन करत, आपल्या सगळ्यांच्या उच्च स्वचे आभार व्यक्त करत, त्या ईश्वराचे आभार व्यक्त करत, आपण सगळेजण आपल्या आजच्या सत्राची सुरुवात करू. आजचं सत्र सुरू करण्यापूर्वी कालचा प्रश्न जो मी विचारायचा विसरले, तर काल आपण ज्या स्टेप्स दिल्या होत्या आपल्या ग्रुपवर, त्यामध्ये एक स्टेप मिसिंग होती. कुणाच्या लक्षात आली? काय होतं ते? हृदयात जाऊन स्पंदनं अनुभव करणं, उच्च स्वसोबत एक होणं, ईश्वरासोबत एक होणं म्हणजे प्रेम आणि प्रकाश पाठवणे, आपली आभा स्वच्छ आणि बंद करणे, आपली कोणती इच्छा आहे, काय अनुभव घ्यायचा हे विचारणं, आलेला विचार सर्वोच्च हिताचा आहे का हे विचारणं, हो नाहीचे संकेत मागणं आणि हो आल्यास सूत्र म्हणणे, ते सूत्र खालीलप्रमाणे, मी आणि माझा ईश्वर. हां, ह्याच्यामध्ये मेघाने काहीतरी टाकलंय 1 मिनिट. मेघाने लिहिलंय सत्यासहित क्षमा करणं. श्रीतादांनी लिहिलंय ईश्वरी गुणाचा दावा करणं, त्यात राहणं. ईश्वरी गुणाचा दावा करणं. हां, ईश्वरी गुणाचा दावा करणं आणि त्यात राहणं तर आपण जे शेवटी सूत्र घेतोय ना, की मी आणि ईश्वर कृतज्ञतेने आणि क्षमाशीलतेने माझ्यात जी इच्छा आहे, जी मला पूर्ण करायची आहे, त्याचा दावा करतो आणि स्वीकार करतो. हे आपण म्हणतो ना, त्याच वेळी त्याच्यामध्ये ते कव्हर होतं. अ, एक स्टेप अशी राहिली याच्यामध्ये आणि मेघानी पण लिहिलं सत्यासहित क्षमा करणं, ते सुद्धा त्याच सूत्रामध्ये आलं. ठीक आहे. आणि मी तुम्हाला ते कसं ते सांगते. पण मूळ एक स्टेप अशी राहिली, की मला माझी इच्छा आहे, की मला दर महिन्याला ₹5,00,000 मिळाले पाहिजेत. आता मध्येच आपल्याच एक मास्टर आहेत ताई. त्यांनी मला मेसेज टाकला, की "विपुला मॅडम तुम्ही म्हणत होतात, की आपण काही पण मॅनिफेस्टेशन करू शकतो आणि मला पण पाहिजेत दर महिन्याला." त्यांनी एक रक्कम मला सांगितली. पण मी काही कमवत नाही, मी काही काम नाही करत. तर मग कसं होईल? असं त्यांनी मला प्रश्न पण विचारला. त्याचं उत्तर पण त्यांचं होतं. त्याच मला म्हणाल्या, की "मी कमवत नाही, काही नाही, पण माझी इच्छा आहे, की दर महिन्याला एवढे करायचे, तर कसं होईल? मला असं वाटतं, की हे होईल का?" असं म्हणून त्यांनी मला विचारलं. म्हणजे कसं झालं, की साशंक मनाने माझी इच्छा मी जेव्हा ब्रह्मांडाला पुढे ठेवते, ईश्वरापुढे ठेवते. ईश्वर काय म्हणतो, "हे घे, तुला जे पाहिजे ते तथास्तु. हे तू घे, तुला जी इच्छा पाहिजे." पण ती इच्छा ठेवताना माझ्या मनामध्ये खूप शंका आहेत. मला असं वाटतंय मी कमवत नाहीये, माझ्याकडे जॉब नाहीये, माझ्याकडे इन्कम अपॉर्च्युनिटी नाहीये. बरं ते असेल तर माझी तयारी नाहीये, की माझ्या बाकीच्या गोष्टींवर मला वेळ मिळणार नाही. मला समजा काही दुसरे छंद असतील, मला टीव्ही बघायला आवडत असेल, मला किंवा घरामध्ये वेळ द्यायला आवडत असेल, इतर गोष्टींसाठी. असं होतं ना बऱ्याच जणांचं, की काहीतरी दुसरे पण क्लब वगैरे किंवा असं काहीतरी असतात आवडी-निवडी समजा. तर त्यांना असं वाटतं जॉबमध्ये 9 ते 5 अडकून बसायचं म्हणजे एक त्रासच आहे ना तसं बघायला गेलं तर. त्यामुळं ती पण एक मनामध्ये असते. पण इन्कम पाहिजे, हे पण वाटत असतं. म्हणजे बघितलं दोन्ही पण कशा आहेत, विरुद्ध गोष्टी आहेत, की ज्यावेळी आपण ईश्वराला मागतो, की मला तू हे दे. पण ते दिल्यानंतर काय होईल? किंवा मला कुठेतरी एक त्याग करावा लागेल दुसऱ्या गोष्टीचा किंवा माझं तर तेवढं स्किल नाहीये, माझ्याकडे तेवढं काही अभ्यास नाही, माझं शिक्षण नाहीये, मग मला कसा जॉब मिळणार? म्हणजे प्रश्न पण आहे, सगळंच आपले शंका पण आहेत आणि आपण इच्छा मागतो. ह्यासाठी अ, बाबाजींच्या सूत्रामध्ये जे आपण वाक्य म्हणतो ना, माझा ईश्वर आणि मी याचा दावा करतो, स्वीकार करतो. त्याच्यामध्ये कुठला पार्ट आहे सांगा? स्वीकृती, आत्मस्वीकृती. हे जे आपण पुन्हा-पुन्हा समजून घेतलं, ते त्यासाठीच घेतलं, की जेव्हा मी माझी इच्छा ईश्वराला सांगते, की "तू हे पूर्ण कर." त्यावेळी माझ्या मनामध्ये तिळभर सुद्धा शंका नकोय किंवा भीती नकोय.
की हे जर माझं समजा ठीक आहे, मला जॉब मिळेल, पण उद्या जाऊन मला ती पळापळ करणं होणार नाही. मला अनेक गोष्टींना कॉम्प्रोमाईज करावं लागेल. माझ्या फॅमिलीकडे दुर्लक्ष होईल. माझं लहान बाळ आहे, त्याला कोण सांभाळणार? ह्या भीती पण आहेत. दोन्ही एकदम नाही जाऊ शकत. समजतं आपल्या सबकॉन्शियसला आपण एकच सिग्नल क्लिअर द्यायचा, की "तू हे कर, बाकीचं मी ॲडजस्ट करेन. बाकीचं होईल मॅनेज." हा विश्वास असला पाहिजे, की माझं बाळ लहान आहे, मला माहिती आहे, मला होत नाही ॲडजस्ट, पण होईल. काही ना काहीतरी होईल. अनेक स्त्रिया करतायत, मी पण करेन. दुसरं असं स्किल माझ्याकडे नाहीये. पण ईश्वराने मला एक दुसरी ताकद दिली माझ्या हातांनी कला दिली त्यातून मी एवढं करू शकते. जर मी थोडं मार्केटिंग केलं, थोड्या ठिकाणी मी अजून माझं समजा ॲडव्हर्टाइजमेंट केली, तर मी आरामात माझं शिक्षण कमी असलं तरी सुद्धा मी माझं कमवू शकते. उदाहरणार्थ अजून एक उदाहरण काय सांगा? जे आपल्याला घर बसल्या पैसा मिळवू देऊ शकतं? YouTube आहे. करेक्ट? कितीतरी स्त्रिया आज रेसिपी चॅनल काढ, हे कर, ते कर करतात. म्हणजे काय माहिती का? सांगायचा उद्देश असा आहे, की लिमिट हे फक्त आपल्या डोक्यात आहे. कारण कुणीतरी सांगितलेलं असतं, "अगं महिना 2 लाख कमवणं काय सोपं वाटलं का तुला घर बसल्या? खाऊ आहे का?" हं? असे आपण शब्द ऐकतो आहे ना. तर खेड्यापाड्यात बसलेल्या बायकासुद्धा शिक्षण आणि पैशाचा तसा संबंधच नाहीये. तुमच्याकडे जर असेल ना, की कशा पद्धतीने मी विश्वासाने पुढे जाऊ शकते, आत्मविश्वास असेल आणि एक कुठलीतरी कलागुण तुम्ही जर व्यवस्थित त्याला डेव्हलप केली, तर शिक्षणाशिवाय सुद्धा तुम्ही तेवढे पैसे कमवू शकता, जेवढी तुम्हाला इच्छा आहे. अनेक उदाहरण आहेत, अनेक उदाहरण आहेत. आपले जे वैज्ञानिक आहेत, त्यांचं तर नेहमी उदाहरण देतात. ते कोणी शिकलेच नव्हते. सगळे शास्त्रज्ञ. तर अशा पद्धतीने हे फक्त झालं एक उदाहरण नोकरीचं. तर अशा अनेक आपल्या इच्छा आहेत बघा. म्हणून मी ती लिस्ट करायला लावली होती रविवारची, की त्या लिस्टमध्ये आपण हेच लिहून काढतो आणि जी मी म्हणते ना, एक स्टेप मिसिंग आहे, जे मी त्या दिवशी टाकलं होतं ग्रुपवर, जे काल परत शेअर केलं. ही स्टेप मिसिंग आहे, की कुठली इच्छा माझी आड येते. माझ्या इच्छा म्हणते, कुठला विचार माझ्या आड येतोय, माझ्या इच्छापूर्तीच्या. हा खूप मोठा भाग आहे. 10वा धडा ते कालपर्यंत आपण जिथपर्यंत आलोय, मार्गदर्शन मिळवणं. ह्या 5ही धड्यांमध्ये सगळ्यात मोठा भाग कुठला आहे? हे बाकी सूत्र वगैरे हे सगळं ठीक आहे, हे वाचून पाठ होऊन जातं. ते अवघड नाहीये. महत्वाचा पार्टच मी त्याच्यात टाकायचा विसरले आणि तो पार्ट असा, की माझे असे कुठले विचार आहेत, ज्याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. आता इथं जी स्टेप लिहिली आहे ना मी, की आपली कोणती इच्छा आहे, हे आपण विचारतो उच्चस्वला. कारण बऱ्याच जणांना इच्छा माहीत नसतात. मग मी गेले आणि विचारलं, की "हे उच्चस्व, तू मला सांग, अशी माझी काय इच्छा आहे ज्याच्यासाठी मी ह्या जन्मामध्ये म्हणजे मला आतून अ, फील करायचंय मला ते." मग उच्चस्व आपल्याला इच्छा सांगेल, की तुला हे करायचंय, पण तू समाजामुळं घाबरली आहेस. तू पूर्ण करत नाहीयेस. तू वयाचा विचार करतीयेस किंवा अजून काही लिमिटेशन असेल ते. मग आपल्याला इच्छा कळली, अच्छा बरोबर आहे. मला पण वाटतंय तसं करावं, की जॉब सोडावा आणि हे करावं किंवा बिझनेस सोडावा आणि जॉब करावा. असं काही आपली इच्छा जी असेल ती. इच्छा मिळाली. आता त्याच्यामध्ये अ, परिणिताताई नुसते टाळ्या वाजवत आहेत म्हणून माझं लक्ष गेलं. आणि त्यांचं लव्हचं सिम्बॉल येतं. थँक यू परिणिताताई. त्यांना खूप आवडलंय. थँक तर इच्छा तर कळली. पण आता मग त्या इच्छापूर्तीमध्ये अडथळा कोण आहे? दुसरा कोणी बाहेरचा व्यक्ती आहे का? बाहेरचा व्यक्ती मला लाख गोष्टी बोलेल, पण माझा विश्वास नको स्वतःवर. जेव्हा माझ्या आयुष्यात मला काहीतरी अचीव्ह करायचंय, मिळवायचंय. तिथंच आपल्याला खूप मोठा आपलं म्हणतो ना आय ओपनर असा हा धडा आहे, की बाबाजी आपल्याला सांगतात, की तुझ्या इच्छेमध्ये तुझे विचारच अडथळा आहेत. दुसरं काही नाहीये. बाकी हे सगळं जे स्टेप्स आहेत ना, ह्या आपण फील करण्याच्यात, की हृदयात जाणे, फील करणे, बाबाजींचं वाक्य म्हणणे, इच्छापूर्तीचं, ते होऊन जातं. सगळ्यात महत्वाचं आहे, की माझ्या आतमध्ये असलेली शंका बाहेर काढणं आणि ती शंका कुठल्याही रूपाने असू शकते. म्हणजेच काय, कुठले विचार आहेत, जे स्पीड ब्रेकर आहेत किंवा अडथळा आहेत मोठा. माझी इच्छा पूर्ण होण्यामध्ये. हे हा पार्ट खूप महत्वाचा आहे आणि नेमका मी तोच विसरले. मला जेव्हा वाचलं तेव्हा लक्षात आलं, अरे म्हणलं आपण हे टाकलंच नाही ह्याच्यामध्ये आणि म्हणलं बघू कुणाच्या लक्षात येतंय का. बाकी सगळं बरोबर आहे. आत्मस्वीकृती जी आहे ना, की माझ्या आतून स्वीकार करणं आधी. स्वतः मी तरी स्वीकार करते. मग माहिती का ईश्वराला देण्यासाठी
काही म्हणतो ना आपण ह्या ब्रह्मांडामध्ये किती आहे? अनंत आहे. अनंत आहे या ब्रह्मांडामध्ये. फक्त माझी विश्वास पाहिजे स्वतःवर, की मी हे करू शकते. एक स्टेप पुढे जा, खूप मिळेल आपल्याला. आणि हे काल आपण 15व्या धड्यात पण बघितलेत ह्या गोष्टी, की तुम्हाला देण्यासाठी खूप सगळेजण बसले आतुरतेने. पण आपली झोळी किती आहे? आपण सागराकडे जाताना म्हणतो ना, समुद्राकडे जाताना एक लोटा घेऊन जातो का काय करून घेऊन जातो? किती मोठं आपण एखादं पाणी किती घेता येईल आपल्याला? अशा पद्धतीने या ब्रह्मांडामध्ये सगळं आहे. कुणीतरी म्हणतंय म्हणून मार्केट डाऊन आहे, कुणीतरी म्हणतंय जॉबच नाहीयेत किंवा अशा गोष्टींमुळं किंवा आपल्या घरातही आपली जी इच्छा आहे, की माझ्या घरी मला हे बांधकाम काढायचंय, हे करायचंय, असे अनेक असतात ना आपल्या इच्छा. तर प्रत्येक ठिकाणी विचार करा काहीच अशक्य नाहीये. काहीच अशक्य नाहीये. केवळ लिमिटेशन आपल्या मनाचं आहे, विचारांचं आहे. आणि थोड्या व्यवस्थित जर आपण ह्या पद्धतीने आपल्या विचारांना ओळखलं, त्याच्यासाठी एक सकारात्मक विचार तयार केला, की हे झालेलंच आहे काम. तर तुम्हाला जाणवेल काही दिवसांमध्येच, की ती गोष्ट पूर्ण होतीये. आता माझ्याकडे 2 प्रश्न आलेत. पहिलं तर ते सांगते. एक तर काल आपण खरं तर मला आज ते वेळ मिळाला नाही. मी नक्की उद्यापर्यंत ना एक टाकेन तुम्हाला समोर असलं ना, की ते खूप सोपं जातं ते बोलायला म्हणून माझा प्रयत्न होता, की ते करावं आज आणि मी ते परत आज राहिलं माझ्याकडनं. काल आपण 15व्या धड्यामध्ये ज्या स्टेप्स बघितल्या. पहिली तर गोष्ट मला कुठल्याही गोष्टीवर मार्गदर्शन घ्यायचंय. मला कन्फ्युजन आहे, मला निर्णय घेता येत नाहीयेत. तर मी डोळे मिटून सरळ हृदयात गेले माझ्या आणि गेल्यानंतर जरी बघा वेगवेगळे विषय दिलेले असले प्रत्येक धड्याचे, पण सगळ्याची प्रोसिजर सेम असे. काही रॉकेट सायन्स नाहीये. अजिबात घाबरून असं कन्फ्यूज व्हायचं कारणच नाहीये, की नेमकं करायचंय काय? साधं सहज जसं तुम्ही तुमच्या कुणाला तरी फोन लावता तसंच फोन लावायचा आपल्या उच्च स्वला. उच्च आत्मा म्हणजे काय? मी अनेकदा सांगितले उच्च स्व म्हणजे काय? हायर सेल्फ म्हणजे काय? आपलं संपूर्ण स्वरूप. पण तो आपल्यासोबत ह्या द्वैतात नाहीये, एवढं लक्षात ठेवा. तो आहे आपल्यासोबत. आपला अर्धा पार्ट द्वैताच्या बाहेर आहे, एवढं लक्षात ठेवा. आपण अर्धे आहोत इथं. आपण पूर्ण नाही आहोत या शरीरात. आपण अर्धेच आलोय. आपला अर्धा पार्टनर द्वैताच्या बाहेर आहे, ज्याला आपण उच्च स्व म्हणतो, उच्च आत्मा म्हणतो, हायर सेल्फ किंवा ओव्हर सोल म्हणतो आपण त्याला. तर आपण केवळ अर्धेच आलोत आणि अर्ध्याच शरीराने, अर्ध्याच पंचेंद्रियांनी आपण रोजचं आयुष्य जगतोय, अर्ध्या ज्ञानाने. म्हणून बाबाजींचं वाक्य, की संपूर्ण ज्ञान घ्या आणि संपूर्ण ज्ञान कसं घ्यायचं? जेव्हा मी माझ्या उच्च स्वला मला माहिती तर पडतं, की असं माझं उच्च स्व आहे, जो मला संपूर्ण बनवतो, जो या द्वैताच्या बाहेर आहे, म्हणजे आपला आत्मा. आणि मग तो आपल्यासोबत असतो पण आणि नसतो पण, दोन्ही. तो आपल्यासोबत असतो, कारण तो आपल्याला गाईड करत असतो, आतून आवाज देत असतो आणि नसतो, कारण तो आपल्यासारखा भावनिक होत नाही, द्वैतामध्ये अडकत नाही, मायेमध्ये अडकत नाही, म्हणून नसतो. तर ह्या 2 गोष्टी नीट समजून घ्या आणि आज जे काल आपण बघितलं ना 15व्या धड्यातलं, की मी डोळे मिटून बसले, हृदयावर गेले. विचारलं, की "हा प्रश्न तुला विचारू का?" उच्चस्व. होच नाहीचं सिग्नल पहिलं नाहीचं सांगते. नाहीचं सिग्नल आलं जसं काल मेधाताईंना आलं. थँक यू मेधाताई तुम्ही ते ग्रुपवर टाकलं म्हणून मला कळलं तरी, की हे सांगायचंय म्हणून. तर मी काही गोष्टी सांगता-सांगता विसरते. त्यामुळे बरं झालं तुमच्या त्या ह्याच्यामुळे मला लक्षात आलं, की हे आपल्याला सांगायचंय. आता नाहीचं सिग्नल आलं, की नको विचारू मला हा प्रश्न असं जर हायर सेल्फनी म्हटलं आपल्याला, की नको विचारू. तर काय करायचं? तर ह्याचा अर्थ असा आहे, की मला त्या प्रश्नावर मार्गदर्शन घ्यायची गरज नाही. जसं होतंय तसं जायचं आपण. विश्वास ठेवायचा, डोळे बंद करून चालत राहायचं. मार्गदर्शनाची गरज नाहीये. तुम्हाला जो काही अनुभव येईल त्याला एक्सेप्ट करा. तो वाईट का असेना, तो दुःखाचा का असेना, एक्सेप्ट इट. स्वीकार करा. हे तुम्हाला उच्च स्व त्या ठिकाणी सांगतो. कारण बघितलं काल वाचला धडा नीट, की जेव्हा नाहीचं सिग्नल आलं, तर ह्याचा अर्थ तुम्हाला मार्गदर्शनाची गरज नाही किंवा तुम्ही स्वतःहून अनुभव घेणं गरजेचं आहे. या 2-3 गोष्टी आहेत. अजून काय होतं? नाहीचं सिग्नल आलं तर? हां. तुमचं तुम्ही अनुभव घ्या त्याचा जे काही असेल ते तुम्हाला मार्गदर्शन गरज नाही, असं होतं. आता होचं सिग्नल आलं. हां, नाहीचं सिग्नल आलेल्यांनी ध्यानामध्ये अजून एक काय करायचं? आता समजा तुम्हाला नाहीचं सिग्नल आलं, तर काय करायचं? काही नाही, उच्च स्वला आभार मानायचे आणि शांत हृदयावर बसून राहायचं. आता ज्यांना होचं सिग्नल आले, की ठीक आहे, तू मार्गदर्शन पाहिजे, तू मला प्रश्न विचार. मग हो म्हणून आलं. मग पुढे जायचं. मग विचारायचं, मला हा प्रॉब्लेम आहे. ह्याच्याबद्दल मला मार्ग दाखवा.
एखादा डॉक्टर सुचवा, एखादी ट्रीटमेंट सुचवा. मी शरीराला आता मला वजन कमी करायचं तर मी काय करू? सगळ्यात बेस्ट फूड मला सुचवा. हे मी केलेले प्रयोग आहेत युनिफेडच्या दरम्यान म्हणून मी तुम्हाला खात्रीने सांगते. बरोबर माझ्याकडनं त्याच गोष्टी चॉईस व्हायच्या, ज्या माझ्या शरीराला उपयोगाच्या आहेत. मी अनेकदा उदाहरणं सांगितलीत. तुम्हाला आठवत असेल बीटाचं उदाहरण सांगितलं. बीट खायला मी तेव्हाच शिकले. आणि त्याच्यानंतरच मला समजायला लागलं, की माझ्यामध्ये आयर्न कमी झालं होतं वगैरे, वगैरे. ते युनिफेडच्या दरम्यानच्याच गोष्टी आहेत सगळ्या. तर मी अशा प्रकारचे सगळे मार्गदर्शन उच्चस्वकडून घ्यायचे आणि ते मिळायचे मला. तर हे असे मार्गदर्शन जे आपल्या हिताचे आहेत, जे आपल्याला समजत नाहीये नेमकं काय करू? काय केलं पाहिजे? आता वजन कमी करायच्या वेळेस सुद्धा आपल्याला एक मार्गदर्शन म्हणजे असं म्हणतो ना, की मला जे योग्य फूड आहे माझ्यासाठी ते सुचव किंवा तेच मला त्याच दिशेने ने बरोबर. तर तुम्हाला असं जाणवेल, की एखादा योगासनाचा ग्रुप आलाय. एखादी अशी आपल्याला कंपनी मिळाली, जे आपल्यासोबत अचानक रोज खाण्यापिण्याच्या डाएटच्या सवयी आपल्या एकत्र चालू आहेत. एकट्याने बोर होतं. तर मी एक असं उदाहरण देते तुम्हाला. तर बघा, ह्या गोष्टी ह्या दरम्यान घडतात. तुम्ही जेव्हा त्याला मदत मागता तेव्हा. मदत मागितल्याशिवाय तो काही नाही करणार हां. मदत मागायची. विचारायचं, की "मला हे सांग. मला मार्ग दाखव." पण त्यानंतर जे होतं सोबत तुमच्या, ते लक्ष ठेवा. नाहीतर मग तुम्हाला कळणारही नाही उच्च स्व कसा अचानक तुम्हाला कुठून-कुठून मदत देतो. किंवा एखादी ट्रीटमेंट पाहिजे, योग्य डॉक्टर पाहिजे, तर तेही तुम्हाला सुचवलं जाईल. आता सर्वश्रेष्ठ डॉक्टर कुठला हे विचारू नाही शकत आपण. काल आपण बघितले, की सर्वश्रेष्ठ नोकरी कुठली आहे हे नाही विचारू शकत. हां, पण ही नोकरी माझ्या हिताची आहे का? तर हा डॉक्टर माझ्या हिताचा आहे का? तर मला मध्ये असंच झालं होतं. एकदा गरज पडली होती मला. तर मी 4 डॉक्टरसाठी विचारलं होतं, पण मी टॅरोनी काढलं होतं. पण मला परफेक्ट जे माझ्या मनात होतं, खरं तर माहीत होतं मला ते. आणि कार्ड पण सगळ्यात बेस्ट त्याच डॉक्टरचं आलं. म्हणजे काय की बऱ्याचदा आपल्याला माहीत असतं, पण तरी आपण विचारायला जातो, असंही होतं. पण ठीक आहे, मी टॅरोनी काढलं म्हणून मला ते कळलं. पण ते खूपच इमर्जन्सी सिच्युएशन होती म्हणून मला जावं लागलं आणि अशी काही कंडिशन आली होती, की मला ते करणं भाग होतं. नाहीतर मी शक्यतो हे करत बसत नाही. पण असं झालं आपल्या बाबतीत, तर डोळे बंद करायचे, हृदयात जायचं. ह्याच्यासारखं सर्वज्ञ कुणीच नाहीये. आणि केवळ मीच इथं सर्वज्ञ आहे, मी तुम्हाला युनिफेडबद्दल सांगतेय, असं प्लीज डोक्यातनं काढून टाका. तुमच्या सगळ्यांमध्ये ते ज्ञान तितकंच भरलेलं आहे, तितक्याच पटीने, तितकेच तुम्ही हुशार आहात, तितकेच ज्ञानी आहात. केवळ प्रॅक्टिस पाहिजे, सराव पाहिजे. एक दिवस असा येईल, की प्रत्येक जण डोळे मिटून हृदयात जाईल आणि मला सांगेल, "विपुला मॅडम मला आन्सर मिळाले." आणि तो दिवस मला बघायचा आहे, ज्या दिवशी सगळेजण आपले प्रश्न आपल्या हृदयात जाऊन सॉल्व्ह करतायत. तो सोनेरी क्षण असेल आपल्या सगळ्यांसाठी. जेव्हा आपण युनिफेडची छान प्रॅक्टिस करू आणि आपल्या आयुष्यातले सगळे प्रश्न असतील, निर्णय असतील, ते आपण आपल्या उच्च स्वच्या माध्यमातून सोडवायला शिकू. आणि ती वेळ लवकरच येईल, याची खात्री आहे मला. कारण ज्या पद्धतीने प्रश्न आलेत, आज 1-2 एक मॅडम त्यांनी विचारलं मला, की हां, जाऊ दे पहिला हे संपवते, कारण मी परत विषयांतर करेन. तर नाहीचा सिग्नल आला समजला, की तुमचं तुमचं ध्यान सुरू ठेवा. आभार माना, संपला विषय. जसं काल मेधाताईंचं झालं. होचा सिग्नल आला, तर मग आपलं मार्गदर्शन विचारा, जे काही असेल ते. आता तो विचार आला, तुमच्या मनामध्ये त्यांनी विचार टाकला. तुम्ही त्याला मार्गदर्शन विचारलं समजा, की आता ठीक आहे मी विचारते, की ह्याचं मला उत्तर सांग. असा काहीतरी विचार प्रकट झाला. तर त्या विचारासाठी पुन्हा हो नाहीचा संकेत घ्या, की हाच आहे का विचार म्हणून. ठीक आहे. म्हणजे हेच आहे का उत्तर त्याचं? आणि समजा त्याच्यामध्ये काही इच्छा असेल तुमची, असं काही तुम्हाला पाहिजे असेल, की हे जे मार्गदर्शन मी विचारतीये, ह्याचं फायनल म्हणजे मला इच्छा आहे. इच्छा पाहिजे. तर तुम्ही ते सूत्र वापरा. त्याच्यामध्ये तो जो विचार तुमच्या मनात अडथळा आणतोय, तो सकारात्मक करायचं काम तुम्हाला करायचंय फक्त. त्याच्या विरुद्ध वापरून आणि त्या सूत्रामध्ये टाकायचं. हे हो आणि नाहीच आहे. एकच प्रश्न सांगते मग आपण आसावरी त्यांना काहीतरी बोलायचं ते घेऊ. एकच गोष्ट सांगते फक्त. ह्यामध्ये एक कन्फ्युजन असं होऊ शकतं बरं का, की अ, आपण विचारलेला प्रश्न विचारू का ह्याच्यासाठी नाही आलंय, की अजून दुसऱ्या कुठल्या प्रश्नासाठी नाही आलंय. हे थोडंसं नीट लक्षात म्हणजे मी सरावाला बसले आणि मी विचारलं, की उच्चस्व मी प्रश्न विचारू का हा? हा माझ्या सर्वोच्च आणि सर्वोत्तम हिताचा आहे का? जर तिथं नाही आलं, तर आपल्याला तिथंच थांबावं लागेल. तू विचारू नको असा अर्थ झाला. मग
आपण एकत्र करतोय म्हणून, इथं सगळे मिळून करतोय म्हणून तुम्ही केवळ ध्यान लावून बसा. जेव्हा तुम्ही पर्सनली एकटे जेव्हा करत असाल कधी अशा प्रसंगाला, तेव्हा जेव्हा नाही म्हणून आलं तिथंच आपण आभार मानायचे आणि केवळ हृदयात बसायचं. एवढंच करायचं. ह्या पद्धतीने. हां. हां, सावरी आता बोला तुम्ही. मी आता प्रश्न विचारून त्याचं उत्तर कसं मिळतंय ह्या संदर्भात आपण म्हणजे रोजच आता बोलतोय त्यावरती. तर थोडंसं मला हो किंवा नाहीचं हे कळत नव्हतं. पण परवाच्या दिवशी मी एकदा बसलेली असताना मीच असं ठरवलं म्हणजे तुम्ही म्हणाल्याप्रमाणे, की डाव्या बाजूला जर मान झुकली तर नाही आणि उजव्या बाजूला झुकली तर हो. असं एक ठरवून घेतलं होतं. हं. तर काल असा एक मी आता प्रश्न सांगते पण कशा पद्धतीचा होता, की मला काही प्रॉब्लेम येणार नाही ना? अशा पद्धतीचा एक मी प्रश्न विचारला होता. आणि म्हणजे एक थोडा वेळ गेला आणि मला त्याचं डाव्या बाजूला म्हणजे माझी मान 2 वेळा झुकली. पण नंतर मी एवढी आश्चर्यचकित झाले म्हणजे थोडंसं आपला या गोष्टींवरती, ह्या गोष्टी नवीन आहेत. म्हणजे असं काही होतं ह्याच्यावरती. मला थोडा वेळ समजेना, की मला झोप लागत होती म्हणून मी डाव्या बाजूला झुकली आहे, का मला खरंच संकेत आलाय हे मला नंतर बराच वेळ मी कन्फ्यूज होते. पण नंतर मग मी विचार केला, की मग 2 वेळा डाव्याच बाजूला झुकलीये मान म्हणजे बहुतेक नाही प्रॉब्लेम येणार, असं त्याचं उत्तर असावं असं मी गृहीत धरलं. हे माझा प्रश्न असा होता, की माझ्याकडे जे काही आहे त्याच्यात प्रॉब्लेम येणार नाही ना मला तेव्हा असं एका एका असा अर्थ होता त्या प्रश्नाचा. आणि डाव्या बाजूला मान झुकली गेली म्हणजे असं कन्फ्युजन आहे मला अजूनही त्या गोष्टीचं. पण एक महत्वाची गोष्ट तुम्ही विसरलात असावरीताई, की आत्ता आपल्याला हां, हे विचारायचंच नाहीये, आपल्या आयुष्यातले हां, प्रश्न. कारण अजून हां, आपले सरावच पक्के नाहीयेत. हां, म्हणजे बाबाजींनी स्पष्ट दिलंय, की कुठलेही आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय आता लगेच विचारायला जाऊ नका. कारण अजून तुमचे हां, सराव पक्के नाहीयेत. हो नाहीचे. हां, चुकीचे येऊ शकतात. आता कसं तुम्हाला वाटलं ना, तुम्ही अझ्युम केलं, की हां, कदाचित हे प्रॉब्लेम येणार नाही असं असेल. हं, म्हणजे काय झालं, की चुकीचं असू शकतं. कारण अजून तुमचा हो नाहीचा संकेताचा सरावच नाहीये. मग आपण प्रश्न कसे काय विचारायचे ना लगेचच. हां, त्याच्याबद्दलच बाबाजींनी आधीच सावधानी आपल्याला ताकीद दिली, की तुम्ही आधीच हो, संकेत पक्के करा. हां, आणि मी काल जसं ग्रुपवर लिहिलं ना, काही गोष्टी नंतर सत्र झाल्यावर माझ्या लक्षात येतात, की अरे हे सांगायचं हां, राहिलं, अरे हे सांगायचं राहिलं. हां, तर मी आत्ता बरं झालं तुम्ही विषय काढला म्हणून सांगते, की काय करायचं, हृदयात आपण गेलो ना, की थोडंसं शांत झालो, थोडंसं प्रेम वगैरे पाठवलं, प्रेम फील केलं. हे सगळ्या आपल्या पहिल्या क्रिया केल्या, की केवळ आणि केवळ एक सराव हो आणि नाहीचाच करायचा. आणि त्याच्या आधी एक वाक्य म्हणायचं. त्या वाक्याला खूप महत्व आहे. हे सराव आहेत 12व्या धड्यातले, हृदयाला जिवंत करणे. हं, आणि त्या धड्यामध्ये खास करून एक आपल्याला वाक्य दिलेलं आहे. ते वाक्य म्हणजे मी अ, ईश्वरासोबत असं काहीतरी माझ्या हृदयाला सामर्थ्यवान बनवते, असं काहीतरी वाक्य आहे ते. ते वाक्य म्हणायचं. म्हणजे मी माझ्या ईश्वरासोबत एक होऊन माझ्या हृदयाला शक्ती देते. हे वाक्य म्हणून मग संकेत मागायचे, की उच्च स्व तू होचा संकेत दे. मग काय येतो बघा, शरीर असं हलतं का? किंवा मान अशी होती का 3 वेळा? हे पण चेक करा. आणि जसं मी काल म्हटलं ना, पहिल्यांदा वाटलं तर जसं हे तुमच्यावर आहे, की पहिल्यांदा बाबाजींनी जे सांगितलंय ना पुस्तकामध्ये, की 3 वेळा उच्च स्व माझी मान अशी वळव उजवीकडून डावीकडे 3 वेळा. म्हणजे झालं हो. आणि एकदा वळली तर झालं नाही. हे तुम्ही त्याला सांगा, की ह्या पद्धतीने तू मला 3 वेळा वळवून होचा संकेत दे आणि एकदा वळवून नाहीचा संकेत दे. हे करून बघा. झालं ठीक आहे. नाहीतर मग म्हणायचं, की तू जो असेल तो मला होचा संकेत दे. म्हणजे पुस्तकामध्ये बाबाजींनी त्या धड्यामध्ये पहिल्यांदा आपण त्याला सांगायचं, की तू ह्या पद्धतीने मला संकेत दे म्हणून. ते नाही झालं, तर मग तुम्हाला नुसतं असं बसा शांत आणि म्हणा होचा दे आणि नाहीचा दे. मी असं म्हणायची पण मला वेळ लागली नाही, असं की 3 वेळा असं वगैरे कर, असं माझं काही झालं नाही. डायरेक्ट होच्या संकेतालाच माझं शरीर सुरू झालं आणि मला समजलं की हाच माझा होच आहे. मग मी परत ते चेहरा वळवायचा वगैरे म्हणजे डोकं वळवण्याचं त्या भानगडीत पडले नाही. त्यामुळं तुम्हाला सुद्धा आपोआप नॅचरली पहिल्यांदा काय येतंय बघा. नाही आलं, तर मग तुम्ही त्याला म्हणू शकता 3 वेळा माझी मान इकडे वळ. 3 वेळा वळली पाहिजे असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता
मला त्याचा अनुभव नाहीये, त्यामुळे नेमकी ती मान 3 वेळा कशी वळते, अशी वळते का अशी हे मला माहीत नाहीये. पण ते तुम्ही ट्राय करू शकता. स्वतः एक अनुभव घेऊन बघा आणि हे संकेत जेवढे तुम्ही आलटून-पालटून तुम्ही वाचलं पुस्तकामध्ये बाबाजींनी काय दिलंय? मध्येच नाहीचं संकेत पहिल्यांदा मागा, मग पुन्हा होचं मागा, मग पुन्हा नाहीचं मागा, मग पुन्हा होचं मागा. ह्याची प्रॅक्टिस ठेवा. हे संकेत एकदा परफेक्ट झाले, की प्रश्न विचारायला आपल्याला आयुष्य पडलंय, की आपण आपल्या आयुष्यातले सगळे प्रश्न हळू-हळू नेहमी मग या संकेतांद्वारे विचारू शकतो. पण त्यासाठी आपल्याला आपली प्रॅक्टिस पक्की करा, की कधीही तुम्ही बसल्या-बसल्या पब्लिक प्लेसमध्ये जरी गेलात, तिथं जरी तुम्हाला अचानक काहीतरी विचारायचंय, हे उच्चस्व मला सांग, की हे असं करू का? अशा वेळी तुम्हाला तो संकेत इमिडिएटली आला पाहिजे. इतका छान सराव करा. किती सोप्पा सराव आहे. 15 ते 20 मिनिटाचा रोज. पण ह्याच्यामुळं जर आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील, तर का नाही करायचं आपण? की आपल्याला जर मार्ग मिळणार असेल चांगला, तर ह्यासाठी पहिले सराव पक्के करा संकेताचे. मग प्रश्न विचारा. हां, तुम्ही सरावासाठी छोटे-छोटे प्रश्न विचारू शकता. म्हणजे अगदी छोटे-छोटे, की आता जसं मी विचारायचे ना, की "मी ह्या शहरात राहते का?" किंवा असं काहीतरी "माझा जन्माचा महिना कुठला आहे? वर्ष कुठलं आहे?" अशा पद्धतीने मी असं एक टाकून बघायचे नंतर सराव म्हणून. ते सगळं झाल्यानंतर मग आपले रोजचे निर्णय जे असतात, ते व्यवस्थित मग आपण विचारू शकतो. त्यातही कालचा धडा नीट वाचला, त्यातही उच्च स्व आपल्याला आपले सगळे उत्तरं देत नाही. ह्यावर आपल्याला मान्य करावं लागेल ही गोष्ट. कशामुळे देत नाही? कारण आपल्याला फ्री विल आहे आणि उच्च स्वला म्हणजे आपल्या उच्च आत्म्याला अशी इच्छा असती, की आपण स्वतंत्र इच्छा अनुभव करावी. मी जर सगळंच जर उच्च स्वला विचारलं आणि उच्च स्व मला सगळं म्हणजे काही गोष्टी तो नाही सांगणार आपल्याला. हे स्पष्ट दिलंय बाबाजींनी, की तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही समजणार. काही गोष्टी अशा आहेत, की तुम्ही कुठलं माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे पर्यायांबाबतीत हे नाही सांगणार तो. कारण तुम्हाला सगळं पॉसिबल आहे. आपल्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल अशक्य हा शब्दच नाहीये. हे त्याच्यातनं सांगायचंय, की तुम्ही पाहिजे ते ह्या आयुष्यामध्ये अचीव्ह करू शकता, मिळवू शकता. केवळ तुमच्या विचारांनी निर्माण करू शकता. त्यामुळं कुठलीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाहीये, असं त्या वाक्यातून बाबाजींना सुचवायचंय. म्हणून आपल्याला उच्च स्व सगळ्याची उत्तरं देऊ शकत नाही. खास करून जिथं कंपॅरिझन होतं, की काय माझ्यासाठी बेस्ट डिसिजन असेल नोकरीसाठी, बिझनेससाठी, ह्या ठिकाणी नाही सांगणार. तुम्ही बिझनेस कुठलाही करा. जिथं तुम्ही जाल, ज्या ह्याच्याने जाल, तुम्हाला वाईट अनुभव आले तरी सुद्धा ते अनुभव तुम्हाला द्यायचे असतात. उच्च स्वला. ते तुम्हाला मान्य करावेच लागतात, की एक्सेप्टन्स पाहिजेच तिथं मग म्हणून. दुसरा प्रश्न विचारायचा नाही का? दुसरा प्रश्न म्हणजे भाग्यश्री? मला नाही कळलं. अ, पहिल्यांदा जर नाही आलं म्हणजे विचारला प्रश्न, की मी विचारू का प्रश्न आणि नाही जर आलं, मग दुसरा नाही विचारायचा का त्या केसमध्ये? हां, मग तेव्हा फक्त आपण विचारायचं, की खरंच नाहीये का? म्हणजे खात्री करून घेऊ शकता, की खरंच नाही असा प्रश्न आहे. नाही विचारायचा का असं म्हणा आणि मग परत नाही आलं तर ह्याचा अर्थ तो प्रश्न आपण विचारायचा नाही. नाही, कारण तो नाही. आता समजा मी विचारलं फॉर एक्झाम्पल कुठल्यातरी एका सब्जेक्टवर विचारलं, की मी हा प्रश्न विचारू का? त्याचं जर उत्तर नाही आलं, तर तो हं. विषय सोडून दुसरा कुठला नाही विचारायचा का? हां, हां. करेक्ट, करेक्ट. तो विषय सोडून दुसरा विचारू शकता. पण हो. तो नाही ज्याच्यासाठी नाही आलाय. हं. हं. मग त्याच्यासाठी पण पुन्हा विचारायचं, की हा विचारू का मग? हां. कन्फर्म येस. करायचं. येस, येस, हं. येस. हां, हां, मनीषा ताई बोला ना. हां, आत्मवंदन ताई. हां, मला माझा अनुभव सांगायचा आहे, की हे हो आणि नाहीचे संकेताची मी अनेक वेळा प्रॅक्टिस केल्यामुळे तो माझा पक्का झालाय एक हं. गोष्ट. हां. आणि मी आता 4 दिवस म्हणजे फंक्शन पण होतं, फॅमिली फंक्शन आणि माझी काही पर्सनल महत्त्वाची कामांसाठी पण मी गेले होते. तर तेव्हा तुमच्या म्हणजे मार्गदर्शनानुसार मी फक्त एवढंच केलं, की पहिले तर माझे आभा लॉक केला. ऑरा लॉक केला आणि हं, तो झालाय की नाही लॉक हे पण कन्फर्म केलं. हायर सेल्फला विचारून. हं. आणि मग खूप असे निर्णय मला इम्पोर्टंट बॅक टू बॅक घ्यायचे होते, वेगवेगळ्या मीटिंग्समध्ये. तर त्याच्यासाठी मी म्हणजे टोटल सरेंडर हायर सेल्फला केलं, हृदयात जाऊन. तुम्ही जसं नेहमी सांगता तसं डोळे मिटून हृदयात जाऊन फील केलं. आणि त्याला सांगितलं मी टोटली सरेंडर्ड आहे आणि जे माझ्यासाठी योग्य आहे ना, तेच होऊ दे आणि तसंच माझ्याकडनं
बोलणं किंवा या गोष्टीमध्ये. तर एवढा कॉन्फिडन्स आला मला, म्हणजे ज्यांच्या समोर भले-भले गार होतात, अशाच्या समोर पण मला माझी बाजू मांडण्याची हिंमत आली आणि मी ते बोलू शकले. आता अजून फायनल रिझल्ट यायला अवकाश आहे. पण तरी पण ती हिंमत माझ्यात आली आणि माझा कॉन्फिडन्स अजून वाढला. सो थँक्स टू यू अँड थँक्स टू महाअवतार बाबाजी. मनीषाताई, बिग 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 लव्ह टू यू. आणि बिग काय म्हणू शकतो, ट्रान्सफॉर्मेशन वी हॅव सीन, की खरंच. आणि असेच तुम्ही राहा. आणि एवढं तुमचं म्हणजे म्हणतो ना, की खूप बदल जाणवतोय मला खरंच. त्या दिवशी पण मी तुम्हाला म्हणलं, की ही एक हो, हिंमत येणं, की ईश्वर आपल्या सोबत आहे. ही एकच गोष्ट आपल्याला किती मोठी हिंमत देते बघा ना. हो ना. तो डोळ्याने हो, दिसत नाही, पण आपण फील करतो सगळ्या गोष्टी, है ना? तर तुम्ही बरोबर. बस तुम्ही विश्वास ठेवा, की माझा ईश्वर जे काय आहे, जसं काल बाबाजींनी 15व्या धड्यात सांगितलंय, की वाईट अनुभव आला तरी सुद्धा त्याला एक्सेप्ट करून पुढे जा, हं, कारण तो तुम्हाला कुठेतरी घेऊन जाणार असतो. म्हणजे हं. जेव्हा जॉब सुटला माझा तेव्हा मी रडले. आता हां. जॉब सुटला म्हणजे मला काढलं नव्हतं मी स्वतःहूनच, पण तरीही मी रडले. कारण तो डिसिजन मला खूप टफ वाटत होता, की हा जॉब सोडायचा कशाला, एवढ्या घराच्या जवळ आहे असं तसं. पण तो मला कुठेतरी घेऊन जाणार होता. तर तो वाईट बरोबर. होता ना अनुभव. तसं बघायला गेलं तर मला वाईट वाटलं तेव्हा. हो, हो. निराश वाटलं. तसंच बरोबर. काही गोष्टी निराशेच्या वाटतात, त्या तात्पुरत्याच. पण लाँग टर्मनी विचार केला तर ते आपलं हित त्याला माहिती आहे. आणि जर हां. आपण एक्सेप्टन्स ठेवला ना, जे तुम्ही आता बोललात, की सरेंडर आणि एक्सेप्टन्स, की ठीक आहे बाबा हं, चल, हे पण मला मान्य आहे. बघू काय होतंय. हं, मला हं. मला पूर्ण खात्री आहे तुझ्यावर, की तू मला बरोबर योग्य दिशेने घेऊन जाशील. हो. हा विश्वास ठेवायचा आणि आपलं कर्म करत राहायचं. जर येस. तुम्ही सरेंडर ठेवलत, तुम्ही त्याला म्हणलात, "आता सगळं तुझ्यावर आहे, तू बघ." तर मग बघा आपण कुठल्या कुठे जातो. मग हो, कितीही वाईट आपल्यामध्ये घडू दे, तो आपल्याला बरोबर चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल. पण विश्वास पाहिजे बस. हो. हाच अनुभव मी घेतला आणि मला इतकं हे वाटलं, म्हणजे खूप असे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे याचा विचार माझ्या मनात होता, की हे म्हणजे मी गृहीत धरलं होतं, की असं झालं तरी, तसं झालं तरी आपण आपलं ठाम राहायचं. आणि त्यामुळे मी डगमगले नाही, की हे ठीक आहे, हे येणारच आहे हे मला माहीत होतं. म्हणजे जसं आपल्या ध्यानामध्ये म्हणतात, की वाईट काही नाहीये. ते तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच येतं. तर हे टेस्टिंग सारखं हे तर मला खूप आयुष्यात मी अनुभवलंय. पण आता युनिफाईडमुळे एक झालं, की त्याच्यासाठी एक्सेप्टन्स आला माझ्यामध्ये. एक्सेप्ट. हां, की हे टेस्टिंग होणार आहे. अगदी पावलोगणिक होणार आहे. त्यामुळे ते टेस्टिंगच्या वेळी आपण हे न होता म्हणजे न चिडता किंवा वाईट वाटून न घेता, डिप्रेस न होता, शांतपणे त्याला हे करायचं, उत्तर द्यायचं. मनीषाताई, तुमची सिच्युएशन मला माहिती आहे. तुम्ही मला सांगितलंय थोडंफार जे तुमच्याबरोबर झालं. सोपं नाहीये. हे सोपं नाहीये. आपण बोलताना बोलतो एक्सेप्टन्स ठेवा, गो विथ द हो, फ्लो, सरेंडर करा. पण जेव्हा माणूस ती सिच्युएशन फेस करत असतो ना, तेव्हाच खरी परीक्षा असते. आणि येस. तुम्ही एवढं काम ठेवलात, तुम्हाला ते साहस आलं यासाठी खरंच तुमचं अभिनंदन आहे, की अशा गोष्टींमध्ये खास करून जिथं पैसा इन्व्हॉल्व आहे. हो, लोकं अजिबात नाही सोडत. आणि तुम्ही इतक्या इनिशियल स्टेजला आहात. अजून तर तुम्ही डीप गेला पण नाही आहात हो, युनिफाईडमध्ये. आत्ता हो, जॉइन झालेला आहात. पण हो, तुमच्या मनावर तुम्ही किती ताबा ठेवला आणि किती तुमच्यावर परिणाम झालाय त्याचा. हो, म्हणजे तुम्ही खरंच झालेलं झालं तुमच्या आयुष्यातलं इतकं तुम्ही सहन केलं सगळं माहिती पण इतक्या लवकर तुम्ही हे अडॉप्ट केलं सगळं. ह्याच्यासाठी तुमचं अभिनंदन आहे आणि कौतुक आहे. खरंच कौतुक वाटते, की एक साहसी सोल तुम्ही आहात. ठीक आहे, काही गोष्टी अशा झाल्या, की ज्याच्यामुळे तुम्हाला खूप धडे मिळाले, खूप हां. अनुभव मिळाले. पण हे अनुभवच आता तुम्हाला इथून पुढं तुमच्या आयुष्याची शिदोरी बनणार आहेत, की तुम्ही इतके अनुभव घेतलेत ना, कोळून प्यायल्यात म्हणजे सगळ्या गोष्टी. हो. आपण म्हणू शकतो, की खरंच आता हा असा माणूस असा तयार होतो ना, की जो हं, म्हणतो ना फिनिक्स पक्षी जसा उडतो आपण त्याला किती हे म्हणतो किंवा असं हं, एक स्ट्राँग तुमचं एक पर्सनॅलिटी बनणार आहे पुढे जाऊन मला दिसतंय. हं. टॅरोमध्ये एक कार्ड आहे. त्या कार्डचं नाव आहे क्वीन ऑफ वॉन्ड्स आणि क्वीन ऑफ सॉर्ड्स म्हणून. एक हातात ओके. तलवार घेतलेली राणी आणि अच्छा. एक अशी अशी वॉन्ड म्हणजे एक अशी काठी घेतलेली राणी असते. हां, हां, तर त्या हां. दोघी राण्या मला आठवतायत आता, की सॉर्ड्स कशी असते? सॉर्ड म्हणजे टॅरोमध्ये विचार म्हटलंय. हां, तर हां. तलवारीसारखे विचार तुमचे धारदार शब्द जसे विचार. मग ती हं, राणी हातात घेतलेली अशी बसलेली असते अशी हातामध्ये घेऊन आणि शी इज लाइक की विचारांनी अगदी धारदार, स्पष्ट विचार म्हणजे हं, हळू-हळू आयुष्यात क्लॅरिटी यायला लागली. स्थान हं, आपलं काय आहे? हं. हे राणीच पक्क करू शकते, आजूबाजूची लोकं नाही.
हां. ती लोक तिला राणी कधी म्हणतील जेव्हा ती स्वतःला राणी समजायला लागते की मी करेक्ट. राणीच आहे आणि त्या औद्याप्रमाणेच ती वागते. हं, हं, हं. तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात एक स्थान निर्माण करत आहात. आणि मी तुम्हाला हे नुसतं तुम्हाला आनंद वाटावा किंवा छान वाटावं म्हणून नाही म्हणत आहे. हे जे तुम्ही आता बोललात ना, की अशा ठिकाणी सुद्धा सिच्युएशनमध्ये तुम्ही तो एक शांतता ठेवली आणि तुम्ही विश्वास ठेवला आणि तुम्हाला बोलायचं हां. धाडस आलं. हो. ही त्याची पहिली स्टेज आहे. ही पहिली स्टेप आहे जी तुम्ही घेतली जी चांगल्या-चांगल्याला जमत नाही. आणि ही स्टेप तुम्हाला त्या राणीच्या स्टेजला घेऊन जाणार एक दिवशी ज्यावेळेस तुम्ही तुमची पॉवर पुन्हा हातात घेणार. जे काही तुम्हाला वाटतं ना, की सगळं शरीराचं, ह्याचं, त्याचं तुमच्या एवढं झालेल्या गोष्टी. एक वेळ अशी येईल केव्हा तुम्ही पुन्हा राणीसारखं त्या थ्रोनवर स्वतः बसाल. कुणी बसवायची गरज नाही. वॉव! तुम्ही तो थ्रोन स्वतः निवडाल आणि हे माझं थ्रोन आहे, हे माझी हं. जागा आहे, ही मी हं. निवडली. मला कुठल्याही हं. देवाची, गुरूंची, कुणाची, आजूबाजूच्या लोकांची गरज नाही. हे स्थान माझं आहे, जे हो. माझ्यासाठी निश्चित केलेलं आहे. आणि हो ना. तुमचं उच्च स्व तुम्हाला घेऊन जाईल तिथं. लिटरली म्हणजे हे मी फील केलं, की म्हणजे मला एकटी वाटतच नव्हतं मला अजिबात. ॲक्चुअली मी एकटी होती माझा स्टँड घेण्यासाठी. पण तरी पण मला ते एवढी हिंमत आली आणि मी ते करू शकले म्हणजे खरंच. खूप कौतुक आहे तुमचं, हो. खूप कौतुक आहे. आणि मी खूप खुश आहे, की तुम्ही इतक्या छान पद्धतीने स्वतः सगळी सिच्युएशन हँडल करत आहात. हो. कुणाच्याही आधाराशिवाय. सो तुम्हाला खूप प्रेम आणि प्रकाश. थँक थँक यू. यू. थँक यू सो मच. जयश्री ताई आहेत का? हां, जयश्री ताई बोला. मला एक विचारायचं होतं. मला हो नाहीचे संकेत येतात. म्हणजे आपल्याला सांगितलं ना, की मान 3 वेळा उजवीकडून डावीकडे करायची आणि एकदा नाहीसाठी. तर ते संकेत येतात बरोबर. पण मी जेव्हा विचारते, की माझ्या अभेत नकारात्मक प्रभाव आहे का? तर त्यातला नाहीचा संकेत जो आहे, तो मला येतो. म्हणजे उजवीकडून डावीकडे एकदा फिरवायची. मग तो संकेत मी हो म्हणून कन्सिडर करायचा, की नाही म्हणून कन्सिडर करायचं? ते मला कन्फ्युजन होतंय. अनिमंत्रित प्रभावांच्या धड्यामध्ये 5व्या धड्यामध्ये त्याचा संकेत आपण वेगळा मागतो, की तुम्ही मला एक संकेत द्या. हो. हे पण तो समजायला, की तसा माझ्या येतो. पण तुम्हाला तोच येतो, जो नाहीचा येतो. नाहीच आहे. तो येतो तसा. नक्की एकदाच तुम्ही येतो. बघितलं, की मला काय होतं, अगदी तुमच्यासारखं होतं कधी-कधी. पण कधी-कधी काय होतं, इथं पोळल्यासारखं जाणवतं, इथं पोळल्यासारखं असं असं. तर ते एकदा बघा. जर तसं होत नसेल, एका आपल्या मास्टरला मळमळल्यासारखं झालं. जेव्हा तिने विचारलं ना, हं. अनिमंत्रित प्रभाव आहेत का? तर मळमळ झाल्यासारखं, थोडं चक्कर आल्यासारखं, असे पण असतात अनिमंत्रित प्रभाव. ते चांगले वाटत नाहीत, म्हणजे अप्रिय असतात, कसे तरी असतात. अस्वस्थ करतात आपल्याला. जर तसं नाही झालं, ह्याचा अर्थ तुम्हाला नाहीचा संकेत येतो ना, एकदा फिरते मान, म्हणजे नाही येत मग, हो. असं आहे. पण अच्छा. त्यावेळेस अजून एक गोष्ट आहे ज्याच्याने तुम्ही टेस्ट करू शकता. ती म्हणजे तुम्ही फील काय करताय मनामध्ये. अच्छा. कारण संकेत ओके. हे सेकंड आपण हे धरू शकतो त्याला प्रायमरी म्हणून. पण मुळात काय आहे, मी त्यावेळेस नॉर्मल फील करते का चिडचिडेपणा आहे, की निराश होतीये, की थकवा आल्यासारखं वाटतंय. ही मूळ लक्षणं आहेत. ती लक्षणं हं. मूळ आहेत, की जेव्हा मला बसल्या-बसल्या रडू येतंय, निराश होतंय. हे झालं की समजायचं अनिमंत्रित प्रभाव आहेत. त्याला मग तोडच नाही. मग त्याला संकेत-बिंकेत विचारत बसायचं नाही. ते केल्यानंतर आभा स्वच्छ केली, लॉक केली आणि मग परत तुम्हाला विचारायचंय, की आता आहेत का अजून? मग विचारा संकेताचं. मग तुम्ही बघा नाही आला तर. मग ठीक आहे, नाही आला तर चांगली गोष्ट आहे. मग परत थोड्या वेळाने जर तुम्हाला वाटलं, की नॉर्मल आहे मूड, असं काही खराब नाहीये, म्हणजे की असं थकवा, निराशा, राग, अशी चिड असं काही होत नाहीये. त्याचा अर्थ नाहीये. आणि ती महत्वाचं मध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवा, की छातीमध्ये खूप धडधडतं माझं. काय खूप हृदय जास्त मला ते ऐकायला येतं. छातीमध्ये धडधडतं खूप. ते कधी जेव्हा पण मी नेमकं म्हणजे ध्यान करते ना, की ते इतर संकेत वेळेस? मागताना अनियंत्रित प्रभावाचा संकेत मागतो ना त्यावेळेस. तो पण एक मला फील झालं, की छातीमध्ये माझं खूप धडधड होते. म्हणजे ते स्पष्ट जाणवते मला. धड-धड तर असा तर संकेत नसावा कदाचित. ते कदाचित तुम्ही हृदयावर ध्यान लावत आहात म्हणून होतंय. म्हणजे खूप वेळ ध्यान लावत असाल, असं जर तुम्हाला पंपिंग वाटलं, धड वाटलं, तर तुम्ही थोडंसं आडवं होऊ शकता. झोपून राहा अच्छा. थोडं. कारण हे आपल्याला तसं सांगितलं पण आहे बाबाजींनी, की ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल धडधडल्यासारखं किंवा काय, त्यावेळेस तुम्ही थोडे झोपून राहा. असं पण शांत झोपून डोळे मिटून असं राहू शकता.
पण तो काही अनिमंत्रित प्रभावाचा संकेत आहे असं मला नाही वाटत. धडधडणं अचानक. पण एक गोष्ट मात्र करू शकता, की जेव्हा तुम्ही आभा स्वच्छ आणि लॉक करता सगळेजणच तर तेव्हा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना प्रेमप्रकाश पाठवा. आपल्या खोलीमधल्या कारण आपल्या ज्या ऊर्जा लहरी म्हणजे ज्या विचार सगळे बाहेर पडलेत, ते इथंच फिरत असतात. आणि ते पुन्हा आपल्या आभामध्ये येऊ शकतात. त्यामुळं 5व्या धड्यामध्ये हे सुद्धा सांगितलंय, की जेव्हा आभा स्वच्छ करता, लॉक करता, पुन्हा त्या सगळ्या प्रभावांना प्रेमप्रकाश पाठवा. आणि दुसरा एक अनुभव असा की जो संध्याकाळीच मी बाहेर गेले म्हणजे कुठल्या शॉपमध्ये वगैरे आभा बंद करून जरी गेली तरी एकदम सडनली मला छातीत असं खूप फास्ट ब्रीदिंग झाल्यासारखं जाणवते आणि मला सांगते की आभा बंद कर. आणि ते जिथे निगेटिव्हिटी असेल ते मला जाणवतं की तिथे आहे. तिथे जाणवतं. थांबून उचल लवकर असं ते हं, हं. आतून निर्देशन येतं मला त्यावेळेस. तुम्ही असं मी 2-3 आठवणीने वेळा आभा बंद आणि लॉक करतच जा, कारण तुम्हाला फील होतात गोष्टी म्हणजे. हो. हां, तर तुम्ही जा आठवणीने करत जा. केल्यानंतरही जाणवतं मला ते बाहेर कुठे गेला की ते इथे होणारच ना. निगेटिव्ह कारण आपण जरी गेलो ना आणि समजा तो अनिमंत्रित प्रभाव तितका स्ट्रॉंग असेल आणि जरा जरी आपण म्हणतो ना, नजर हटी दुर्घटना घटी. तर जरा जरी आपण विचारांमध्ये अडकलो, कारण आपण 24 तास तर माइंडफुल असं वर्तमानात नाही राहू शकत किंवा सतत तरी विचारांच्या बाबतीत. तर आपण थोडे जरी इकडे-तिकडे गेलो आणि असं झालं, तर ते सतत सुरू असतं. तर ते एवढी घाबरायची गरज नाही, की आता माझ्या आभामध्ये आले. ते हे येतात, पण आपण आता अवेअर होतोय त्या बाबतीत. तर त्यामुळं त्याचा जितका वापर करू तितकं आपल्यासाठी चांगलं आहे. कारण हा सुरक्षा उपाय असा आहे, की जो बाबाजींनी प्रत्येक धड्यामध्ये त्याच्यावर भर दिलेला आणि हे करायचंच. ह्याच्याने काय होतं ना, की आपले व्हायब्रेशन्स, आपली ऊर्जा लहरी ज्या आहेत, ज्या आपण आपली ऊर्जा आहे, ओरिजिनल आपण जे आहोत, आपला उच्च स्व आपल्याशी जे बोलतोय, ते आपल्याला क्लिअर ऐकायला येतं. जर आभामध्ये अनेक अनिमंत्रित प्रभाव आहेत, तर आपला उच्च स्व काय बोलतोय आपल्याला कळत नाही. अनिमंत्रित प्रभाव म्हणजे काय? मनामध्ये सतत विचार चालू आहेत. मग माझा उच्च स्व कधी बोलतोय मला कसं कळणार? गोंगाट खूप आहे. मग त्यावेळी जेव्हा खूप विचार माझ्या मनामध्ये फिरतायत, तर समजायचे की अनिमंत्रित प्रभाव तसेही आलेत. आणि त्या विचारांमुळे सुद्धा त्याचा परिणाम असा होतो, त्या ऊर्जा लहरी त्या इतक्या स्ट्राँग असतात, की मला थकवा आणतात, निराश करतात. ह्या सगळ्या गोष्टी त्याचे परिणाम आहेत. तर तुम्ही जे म्हणताय ना, की तिथून निघाल्यावर पण तुम्हाला असं वाटतं, बंद केल्यावर पण, तर ते करत राहा. त्यासाठीच आपण म्हणतो, की अजूनही अनिमंत्रित प्रभाव आहेत का? पण आता रस्त्यात असल्यावर तर आपण संकेत नाही मागू शकत. तर तुम्ही कंटिन्युअसली आभा स्वच्छ करणं हे सुरू ठेवायचं. घरी आल्यावर पण करायची. थोडा वेळ हृदयावर जायचं, शांत बसून परत मोठे-मोठे दीर्घ श्वास घ्यायचे, अशा ठिकाणाहून आल्यानंतर. तर हीच आपण काळजी स्वतःसाठी घेऊ शकतो. तर काही दिवसांच्या सवयीने झाल्यानंतर मला असं वाटतंय, जयश्रीताई तुम्हाला हृदयावर म्हणतात ना हार्टबीट जाणवतात जास्त हं. झालेल्या. तर तुम्ही आनापानसती ध्यान तर करतच आहात ना सोबत? हो, हो. हां. मग अशा वेळी जर तुम्हाला वाटलं ना, की हार्टबीट खूप जास्त होतायत, तर थोडंसं लाईट डाउन करा, थोडं झोपून राहा, एक 5-10 मिनिटं. फक्त श्वास घेत, नॉर्मल आपल्या श्वासांवर लक्ष देत, हे करून राहा फक्त. झोपून राहा आणि ग्राउंडिंग पण करा थोडंसं. हं. चालेल. ओके. ठीक थँक आहे. थँक यू. भाग्यश्री बोल ना. विजयाताई पण आहेत ना? ओके. हां. बऱ्याच वेळा ना आपण बाहेर जाताना वगैरे विसरतो करायचं लॉक वगैरे. हं. तर पण तसं जरी नाही केलं किंवा स्वच्छ नाही केलं, लॉक नाही केलं, तरी पण असं जर काही फार निगेटिव्ह असं काही वाटत नसेल बाहेर गेल्यावर पण किंवा इव्हन घरी आल्यावर पण काही वाटत नसेल, तर याचा अर्थ असं म्हणजे काय घ्यायचं, की त्याचा इम्पॅक्ट होत नाही आपल्यावर का आपलं समजत नाही का कसं घ्यायचं? त्याचा अर्थ तुझा ऑरा स्ट्राँग आहे. अच्छा. हां. म्हणजे एखाद्याचा ऑरा आहे बघा, कसं आहे, की हे कुणाला होतं? आता जयश्रीताई जसं म्हणल्या, की परत आल्यानंतर पण पुन्हा त्यांना वाटतं अटॅक झाल्यासारखं. म्हणजे त्यांना असं अनइझी फील होतं. ह्याचा अर्थ काय आहे? की जितके ऑरा स्ट्राँग म्हणजे तरी काय, की इमोशनली थोडं सेन्सिटिव्हिटी जास्त असणं. लगेच दुसऱ्याचं काही दुःख असलं, की लगेच न बोलता सुद्धा टेलिपॅथिकली ते विचार आपल्याकडे येतात. आता ह्याच्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत, की मी जर बाहेर जाता-जाता थोडासा विचार करायला लागले काहीतरी, कुठल्यातरी गोष्टीचा, की त्या विचारांच्या अनुरूप फ्रिक्वेन्सीचे अनेक विचार माझ्या बाजूने यायला लागतात. अजून एक सांगते, जिथं लाईट जास्त ना, तिथं पण हे विचार जास्त येतात. असा एखादा आत्मा, एखादा जीव जो चांगल्या व्हायब्रेशन्समध्ये
एखादा पुण्यात्मा किंवा असे जेव्हा आपण म्हणतो. आता हे जेव्हा चांगले विचारांची लोकं पण आता जे असतात हाय व्हायब्रेशनल, जो सतत रस्त्याने फिरताना प्रेमप्रकाश पाठवत फिरायला लागलाय. आता प्रेमप्रकाश सगळीकडे पाठवतोय, ते असे असतात ना, की जे शोधतच असतात. म्हणजे दिव्याकडेच ते किडे येतात ना. दिव्याच्या दिशेने येतात कारण त्यांना प्रकाश दिसतो. तसं तुम्ही रस्त्याने चाललात आणि तुमचे व्हायब्रेशन्स हाय आहेत. अशा वेळी सुद्धा ते आपल्या जवळ येतात. त्यांना दिसतो लाईट आपल्या आत्म्याचा, आपला प्रकाश दिसतो त्यांना, अशा वेळी ते येतात. ती एक कंडिशन असू शकते. माणूस जास्त वीक असेल तरी सुद्धा ते अटॅक करतात. असं पण आहे. आणि तुला जर हे म्हणजे तुझ्या बाबतीत खास जर सांगत असशील, की मला नाही जाणवत आहे, तर ह्याच्यासाठीच की मे बी यू आर अवेअर ऑफ युअर थॉट्स. जाता-येता तू थोडी जास्त माइंडफुल असशील विचारांच्या बाबतीत. सतत वर्तमानात असशील. जर वर्तमानात असू, फार विचारांमध्ये नाही अडकत असू, तर त्यांचा ऑरा चांगला राहतो. अनिमंत्रित प्रभाव जास्त येत नाही आभामध्ये. कारण माणूस सतत वर्तमानात आहे, फोकस्ड आहे, कॉन्शियस आहे पूर्ण, जाणीवेमध्ये आहे. तेव्हा सुद्धा परिणाम नाही होत. शिवाय छोट्या-मोठ्या गोष्टींचं मनाला लावून न घेणं. एखादी व्यक्ती असते अशी, की सारखं-सारखं मनाला नाही लावून घेत. छोटं-मोठं सगळं असं इग्नोर करते छोटं-छोटं. हं. अशा लोकांना नाही जास्त त्रास होत. आणि एखादी अशी व्यक्ती असेल, की खूप मनाला लावून घेतीये. एवढं-तेवढं कुणी काही इकडचं-तिकडं म्हणलं, एखादा शब्द इकडे-इकडे गेला, की वाईट वाटतं. अशा लोकांना ऑरावर भरपूर अटॅक होतात. कारण ते हं. इमोशनली वीक आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीचं सेन्सिटिव्हिटी जास्त आहे. कुणीतरी सतत छान म्हणलंच पाहिजे, कुणीतरी कौतुक केलंच पाहिजे छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये. कारण कुठेतरी आतमध्ये ती एक तळमळ असते, की आपल्याला कधी ते प्रेम मिळालं नाही. अशा अनेक गोष्टी असतात आणि ते सगळं त्यामुळं असं होतं, की इमोशनल होतात आणि त्याच्यामुळं असं होतं, की हे सगळे असं पण असू शकतं, की अटॅक होऊ शकतात जास्त अशा लोकांवर जे वीक आहेत. तर दोन्ही गोष्टी स्ट्राँग पण आणि वीक पण, ह्या दोन्ही गोष्टी. पण जास्त नाही जाणवलं आपल्याला असं काही बाहेर गेलो, आपण विसरलो आणि नाही जाणवलं, तर इट्स ओके. ह्याचा अर्थ असा आहे, की कुठेतरी ना ऊर्जेमध्ये स्टॅबिलिटी यायला लागली आहे आणि इमोशनल नाहीयेत तुम्ही जास्त. थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. फार विचार नाही करत, फार इमोशनल नाही राहत, वर्तमानात राहता. शक्यतो विचारांच्या बाबतीत जागरूक असता, असा पण त्याचा अर्थ झाला. हं. ओके. कारण ओके, मी पण मोस्टली बेटर आहे, की विसरते म्हणून जरी असं मला विसरलं, तर रात्री झोपताना तरी किमान एकदा तरी आभा स्वच्छ करून लॉक करावी. कारण झोपेमध्ये असे होऊ शकतात अशा गोष्टी. त्यामुळे हां, मी लक्षात आल्यावर करते, पण बऱ्याच हं, वेळा असं होतं, की मी विसरते. विसरते. हां. ठीक आहे ना. जोपर्यंत आपल्याला त्याचा काही इम्पॅक्ट नाहीये, हां, विसरलो एक्झॅक्टली आणि काही म्हणूनच नाही विचारलं, झालं तर की हं, म्हणजे खूपदा मी नोटीस केलंय, की मी नाही करत आणि घरी आल्यावर पण म्हणजे असं काही फार वाटत नाही मला, की वाटत काही नाही. हं, निगेटिव्ह असं थॉट्स आहेत किंवा काय हं. असं. त्यामुळे ठीक आहे. ओके. ओके. हां. हां, विजयाताई बोला ना. आत्मवंदन. माझा आवाज येतो का? हो, ताई येतोय. तुम्हाला पण प्रेम आणि प्रकाश पाठवते. आणि सर्व आपल्या ग्रुपला पण. तुम्ही मगाशी माझ्या एक प्रश्नाचं उत्तर दिलं. कारण मला ना कालपासून का सकाळपासून असं वाटतं, की जर आपल्याला हो नाहीचा संकेत देतोय, तर मग मी विचार करते का माझ्या आणि त्यांच्यामध्ये काहीच फरक नाही. मग जे पण काय आहे ते स्वीकारायचं. मग चांगलं असू दे किंवा वाईट. म्हणजे माझे हे विचार चालू होते. आणि बरं म्हणजे नक्की मी बरोबर आहे की नाही हे पण माझी एक शंका येऊन गेली का काय हे करायचं? म्हणजे मी विचार करते का माझ्यात आणि उच्च स्वरामध्ये काही फरक नाही. जे पण निर्णय किंवा जे आयत्या वेळी जे पण माझे विचार पटकन येतात आणि त्याच्यावर मी ॲक्शन घेते. तर काय करायचं? पूर्ण विश्वासानेच जायचं हे मी ठरवलेलं आहे का जे पण होईल त्याचं पूर्ण विश्वासानेच जाऊया म्हणून. तर मग मगाशी तुम्ही त्यांना हे करताना सांगितलं, की उच्च स्वराबरोबर तुम्ही ते तर सगळे देतीलच तुम्हाला त्याच्या प्रश्नाची उत्तरं. पण मग ते तुमचे अनुभव घ्यायचे आहे त्याच्यासाठी मग तुम्ही तयार राहायचं. तर हे काय आहे म्हणजे कसं करायचं? हं. तुम्ही 15व्या धड्याला होता विजयाताई कालच्या, परवाच्या? हां, हां, हां. मग होते, त्यामध्ये होते. बाबाजींनी दिलेलं आहे बघा 15व्या धड्यामध्ये, की उच्च स्व तुम्हाला सगळ्याचं मार्गदर्शन नाही करत. कारण तुमची जी इच्छाशक्ती आहे ना, फ्री विल त्याच्यावर तो एक गदा आणल्यासारखं होईल, की आता जे तुम्ही बोललात ना, की काही निर्णय आपण घ्यायचे, चुकले तर चुकले. पण तो हं. अनुभव आपल्याला घ्यायचा आहे ह्या दृष्टीने आणि जसं तुम्ही म्हणताय ना, की सगळं तो सांगेल तसं मग आपण केलं तर मजा नाही. म्हणजे आपण बाळाला म्हणतोय असं खेळ, असा गेम खेळ, असं गेम खेळ. पण हं, गेममध्ये हं, हारणं हं. सुद्धा एक मजा आहे. है ना? जिंकणं तर आहेच आहे, पण गेममध्ये हारण्याने जे अनुभव घेऊन आपण पुन्हा एकटे जेव्हा खेळू स्वावलंबी होऊन, कुणाला न विचारता आणि तेव्हा जेव्हा जिंकू तेव्हा ती मजाच वेगळी. तर असंच आहे अगदी, की उच्च स्व आपल्याला सगळ्या गोष्टी नाही सांगत.
15व्या धड्यामध्ये आल्यावर आपल्याला हे कळतं, की त्याला काही प्रश्न विचारायच्या आधी आपण जेव्हा म्हणतो ना, की हा प्रश्न विचारणं आमच्या हिताचा आहे का? विचारू का? त्यावेळेस ते नाही पण उत्तर देतो. आता इतके दिवस झाले 10वा आठवडा ते आत्तापर्यंत एकदाही असं म्हणलेलं नाही. मग आत्ताच का म्हणलंय? कारण आपल्याला ना टेक्निक शिकवले गेले. इच्छा कशी पूर्ण करायची, चांगलं आरोग्य कसं मिळवायचं, प्रेमाचा अनुभव कसा घ्यायचा, ह्या सगळ्यांसाठी कुठेही निर्बंध नाहीये. बघितलं तुम्ही? इच्छापूर्ती, आरोग्य चांगलं मिळवणं, प्रेम फील करणं, सहज कृती घेणं. मला आता पहिली स्टेप घ्यायची बाबा. मी काय स्टेप घेऊ? त्याच्यासाठी कुठेही आपल्याला उच्च स्वला नाही विचारायचं, की मी तुला विचारू का? माझ्या सर्वोच्च हिताचं आहे का? तिथं नाही विचारायचं आपल्याला काही. त्याला विचारायचं डायरेक्ट, की मला सांग माझी इच्छा काय? तो ते सांगेल. तिथं हे प्रश्न विचारायची गरज नाही. प्रश्न कुठे विचारायचेत, की हे बेस्ट आहे का हे बेस्ट आहे? हे माझ्यामध्ये कन्फ्युजन सुरू आहे. मी हे निवडू का हे निवडू? ह्या गावाला जाऊ, ह्या गाडीने जाऊ का ह्या गाडीने जाऊ? चॉईसेस जिथं आहेत ना, जिथं आपल्याला 2 पर्याय दिसतात. कुठला पर्याय योग्य आहे? हे जिथं आपण विचारायची वेळ येते म्हणजे क्रॉस रोड म्हणतो ना आपण त्याला. आता इथून माझे रस्ते दोन्ही असे चाललेत. मला 2 रस्ते मिळालेत आणि मी त्या चौकात उभी आहे आणि मला 4 पर्याय दिसतात, 4 रस्ते दिसतात चौकामध्ये. तिथं मी जेव्हा माझ्या उच्च स्वला विचारते, की काय निवडू? तिथं तो आपल्याला नाही सांगणार. असं ह्याचा अर्थ आहे. हां. तो तुम्हाला बरोबर. हे सांगेल, की कुठला तुमचा म्हणजे मी जर विचारलं, ठीक आहे. आता मी असं ठरवते, की मला ह्या रस्त्याने जायचंय. मग मी उच्च स्वला विचारते, ह्या रस्त्याने जाणं योग्य आहे का? तर तो सांगेल पण किंवा नाही पण. आता सांगितलं समजा त्याने, हो. मग मी पहिलं विचारेन, की मला प्रश्न विचारायचा सांगू का? हो. विचार. मग मी म्हटलं, "या रस्त्याने जाणं माझ्या हिताचं आहे का?" हो म्हणून उत्तर येईल. मी त्या दिशेने चालायला लागेल. मी गेली, पुढे गेली. मला अतिशय वाईट अनुभव आला. माझी गाडी पंक्चर झाली. काहीतरी तुटलं गाडीचं. मी पडले, धडपडले, काहीतरी झालं. तिथं उभं राहून विचार करायला लागले. माझा उच्च स्व तर म्हणला, "ह्या रस्त्याने जा, तुझ्या हिताचं आहे." आणि हे काय झालं माझ्यासोबत. तेवढ्यात तिथं काही लोकं आली. त्यांची माझी भेट झाली. काहीतरी मी बोलणं झालं, हे झालं. तिथून पुढे आम्ही निघालो आणि गेले आणि हा इतका वाईट अनुभव आला आणि मनात मी कोसतीये, की असला कसला माझा उच्च आत्मा आहे आणि मला असला निर्णय दिला. असा का रस्ता दाखवला? हे थोडीच माझ्या हिताचं होतं. पण जो काही मी तिथं अनुभव घेतला, तो माझ्यासाठी घेणं गरजेचं होतं कदाचित. माहीत नाही कशामुळं. काहीतरी मला शिकायचं होतं त्याच्यातनं. की कदाचित गाडी माझी पंक्चर झाली. तो अनुभव घ्यायचा होता. तिथं आलेली लोकं त्यांची माझी भेट झाली. त्यांचं माझं कर्माचं काहीतरी एनर्जी एक्सचेंज होतं. ते मला घ्यायचं होतं. काहीतरी असं, की जे मला तिथं त्या रस्त्यावर घेणं गरजेचं होतं. पण माझी चॉईस चुकली असं मला वाटतं, की माझ्या उच्च स्वनी चुकीची चॉईस मला दिली. पण जर हिताने बघितलं सर्वोच्च हित काय आहे, की हिला हे अनुभव दिला पाहिजे आपण एकदा. की पंक्चर होणं गाडी कसं आहे? कारण मागच्या जन्मात हिने कुणाची तरी गाडी पंक्चर केली आहे. आणि तिला ते देणं आता गरजेचं आहे. असं काही मी जस्ट एक छोटं उदाहरण दिलं, की मी काहीतरी असा अनुभव दिलेला आहे मागच्या जन्मामध्ये कुणाला तरी आणि मला तो अनुभव घ्यायचा आहे ऑलरेडी, की मला हे त्रास सहन करायचेत. मग तो ह्या रस्त्याने गेलं, तर तुला होईल. असं म्हणून तो आपल्याला हे सांगेल, की जा. काय होईल नाही सांगत तो आपल्याला ना. आता त्या चौकामध्ये 4 रस्ते आहेत. मग मी विचार केला, जाऊ दे बरं झालं असतं त्या रस्त्याने गेले असते तर. सो आपण आता अशा टप्प्यावर आलोय 15व्या धड्यामध्ये. योग्य मार्गदर्शन मिळवणं. ते पण लिमिटेडच, पूर्ण नाही. तुम्हाला व्यवस्थित नाही सांगणार तो. कारण शेवटी काय आहे, आपण चॉईसेस जे आहेत ना पर्याय, हे आपणच निवडायचेत. अनेक वेळा उच्च स्व सांगून सुद्धा आपण ती गोष्ट केली नाही, तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. तरी सुद्धा आपला फ्री विल आहे. उच्च स्वनी मला सांगितलं, "जा या रस्त्याने, तुझ्या हिताचं आहे." आणि मी बरोबर अपोझिट गेले. "नको मला नाही जायचं. मी इकडून जाते." असं म्हणून मी या रस्त्याने गेले. तरी सुद्धा ठीक आहे. तो काही आपल्याला हे नाही करणार, की "तू मी इथून सांगितलं, इथून का नाही गेली?" कारण आपल्याला स्वतंत्र इच्छा आहे, फ्री विल आहे. त्या रस्त्याने गेल्यावर कदाचित मला अजून वाईट अनुभव येईल किंवा चांगला पण येईल, जे काय असेल ते. सो आपल्याला ह्या धड्यामध्ये हे शिकायचंय, की इतके दिवस आपण इच्छा कशी कुठली आहे बघितली, चांगल्या आरोग्यासाठी विचार मागितले. इतके दिवस आपण काय करत होतो? विचारांमध्ये सुधारणा करत होतो, की माझे कुठले विचार असे जे इच्छेमध्ये अडथळा आणतात, आरोग्य घातक म्हणजे माझं आरोग्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, असे कोणते विचार आहेत? ते आपण उच्च स्वला मागितले 5 आठवडे. 10, 11, 12, 13, 14 हे 5 आठवडे आपण हे काम केलं. विचार मागितले,
विचारांना सुधारलं आणि त्या निर्मिती सूत्रामध्ये टाकलं आणि चांगलं आरोग्य निर्माण केलं, माझी इच्छा निर्माण केली. 15व्या आठवड्यामध्ये आल्यावर आपण हे का विचारतो उच्चस्वला, की मी हा प्रश्न तुला विचारू का? कारण 15व्या आठवड्यामध्ये आपण चॉईसेस, पर्यायांचा विचार करतो. आणि पर्यायांचा जिथं विचार येतो तिथं आपल्याला कधीही निश्चित उत्तर देऊ शकतच नाही. ही आपल्याला उलट बेस्ट आपल्यासाठी आहे. कारण आपल्याकडे अनेक पॉसिबिलिटीज आहेत. तुम्हाला आठवतंय एका सत्रामध्ये मी सांगितलं होतं टाईमलाईनबद्दल कसे असतात. एक व्यक्ती पहिल्यांदा एका माणसाबरोबर लग्न करते. त्यांचा डिव्होर्स होतो. मग दुसऱ्या माणसाबरोबर तिचं नातं जुळतं. ही तिची एक टाईमलाईन झाली. ज्या माणसाबरोबर पहिल्यांदा घटस्फोट झालाय, ते न करता दुसऱ्या माणसाबरोबर ज्याच्याबरोबर लग्न झालं, नंतर ऑफिसमध्ये भेट झाली, मग लग्न झालं. समजा तेच आधी झालं असतं तर? तरी सुद्धा एकदा तरी घटस्फोट त्या व्यक्तीच्या आयुष्यात प्लॅनमध्ये होताच. कुठे ना कुठेतरी. असं असू शकतं, की माझ्या सोल प्लॅनमध्ये मी घटस्फोट लिहून आणलाय, की मला तो अनुभव घ्यायचा आहे सेपरेशनचा किंवा कुठलाही असा अनुभव. तर तो पुढे मागे का होईना, आत्ता होईल, नंतर होईल, कुठेतरी होईल, पण तो होणार. तो अनुभव. जर मी माझ्या सोल प्लॅनमध्ये लिहून आणला असेल तर. आणि ते झाल्यानंतर जेव्हा मला असं काही मार्ग मिळाला, की मला समजलं माझ्या विचारांमध्ये तितकी शक्ती आहे. ते बरोबर ते सगळं त्याच वेळेस येतं ते जुळून. ज्यावेळेस आपलं सगळं झालंय शिकून, त्यावेळेस आपण अशा एखाद्या अभ्यासक्रमामध्ये मग आपल्या विचारांनी आपण समजायला लागतं आपल्याला. सो हे सगळं कनेक्टेड आहे. फक्त आपण एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला उद्देश इथे येण्याचा. हे मार्गदर्शन हे ते सगळं मिळत राहतं. ते फक्त आपण शिकून घेतोय आता. पण सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय आहे, की माझ्या आतमध्ये असलेल्या इच्छांवर मी काम करते का नाही? मला जे उद्दिष्ट आहे माझं सुखाचं, आनंदाचं, ईश्वराच्या प्रतिमेतलं आयुष्य, ते मी जगतीये का नाही? हा आपला मूळ हेतू आहे युनिफाईडमध्ये. उच्च स्वसोबत काम करायचा. ते आपण त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं, की माझे निर्णय जसं आता विजयाताई तुम्ही म्हणताय ना, की सगळं त्याला विचारूनच केलं तर मजा काय? असंच आहे ना तुमचा प्रश्न? हां, म्हणजे मी आणि त्याच्यात काहीच म्हणजे वेगळं असं काही नाही. म्हणजे आम्ही एकत्र मिळूनच काम करतोय असं. हां. खरं तर आपल्याला ना उच्च स्वच बनायचंय. हां, तेच. म्हणजे म्हणजे माझ्यात आणि त्याच्यात काहीच फरक नाही. फरक नाही. जे पण आहे ते अनुभव घेऊनच चालायचंय. मग त्याचे निर्णय आणि माझे निर्णयमध्ये फरक नाही. पुढे चालायचं. म्हणजे आणि ना ते विचार करताना ना एक असं फिलिंग येतं म्हणजे आता काल पण मी रात्री झोपताना नेहमी बोलते. म्हणजे तुम्ही जसे सांगितले का आपली स्वच्छ करायचे, ईश्वराशी एकरूप व्हायचं वगैरे तसंच त्या स्टेपप्रमाणे मी करते. पण एवढं काल मला एवढं त्याचा आनंद आणि प्रेम एकदम हे आलेलं ना, का ते मला शब्द पण उच्चारता नव्हते. जसं तुम्ही पण मला कालच्या ह्याच्यात का परवाच्या ह्याच्यात बोलले का मला हे बोलताना ईश्वराशी मी एकरूप आहे आणि तुम्ही तो आनंद फील करून तुमच्या चेहऱ्यावर दिसला ना, तसं अक्षरशः मी त्या पद्धतीने मला ते फील झालं. आणि मग नंतर मग मी विचार केला का मग उच्चस्व आणि माझ्यामध्ये जे लहानपणी आपण म्हणजे बोलायचो ना, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं एक स्वतःचं हे असं विचार असतो आणि ते मनातल्या मनात सगळे आपण बोलत असतो. ते आता कळतं का हां, आपण त्या उच्चस्वराशीच बोलत होतो. फक्त आपल्याला ते माहिती नव्हतं. पण आता त्याची माहिती झाली ना, मग आता मला कालपासून म्हणजे असा आणि आजपासून असा विचार आला का माझ्यात आणि त्याच्यात काही फरक नाही. मग जे पण विचार आहेत ते आम्ही दोघं म्हणजे एकच मिळून ते घेतोय आणि त्याचा अनुभव घ्यायचा. म्हणजे त्या निर्णयाचा. असं. असं मला बोलायचंय. करेक्ट आहे. बरोबर आहे. आणि तो अनुभव घेण्यासाठीच आपल्याला सगळं नाही सांगितलं जाते. सगळे पत्ते ओपन केल्यावर काय मजा आहे ना खेळायची. हां. काही पत्ते नाही, तुमचे नाही. असेच पाहिजेत. आणि अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला, की प्रदीप सरांना एकदा कोणीतरी विचारलं होतं, की उच्च स्व, हायर सेल्फ म्हणजे काय? कसं कनेक्ट व्हायचं? तर प्रदीप सरांचं उत्तर हेच होतं, की आपण जेव्हा येतो ना शरीरामध्ये, तेव्हा आपण पूर्ण येत नाही. कारण हे गेम आहे, हा खेळ आहे. ह्या गेममध्ये जर तुम्हाला पहिल्यापासून जर सगळं माहीत असेल, की तुमच्यासोबत ही मदत आहे, तर तुम्ही सारखं त्यालाच विचाराल ना, काय, 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 काय? आपण गेममध्ये येतो ना, ते आपण फक्त ह्या शरीरासोबत आणि एक लिमिटेड सेन्सेस घेऊन येतो, 5 सेन्सेस. आणि जो आपला उच्च स्व आहे, उच्च आत्मा, तो ईश्वरासोबत असतो. म्हणजे तो ईश्वरच म्हणा त्याला थोडक्यात. कारण तो ईश्वराच्याच रूपात असतो तो. प्युअर स्पार्क ऑफ लाईट. त्या प्रकाशाचा एकदम
प्युअर असा तो लाईट असं म्हणतात. म्हणजे तो लाईट आहे. तर तो तिथेच असतो. आपण फक्त येतो आणि जसं-जसं आपली अध्यात्मामध्ये आपण जातो, ज्ञान घ्यायला लागतो, ध्यान करायला लागतो. तर तेव्हा-तेव्हा आपल्याला जाणवायला लागतं ते इंट्युशन स्ट्राँग झालेले आतले. तो आतला अंतरात्म्याचा आवाज. मग प्रदीप सर म्हणाले, की "तुम्ही काही नाही करायचं. तुम्ही फक्त ध्यान करा. तुम्ही उच्च स्वसोबत जोडले गेला." असं त्यांचं आन्सर होतं जे मी ऐकलं होतं एकदा, की त्यांनी असं सांगितलं होतं, की हायर सेल्फशी कसं कनेक्ट व्हायचं, की हायर सेल्फ म्हणजे आपला एक असा भाग जो आपल्यासोबत आत्ता इथं नाहीये ह्या द्वैतामध्ये, पण तो आहे आपल्या आतमध्ये. पण तो द्वैताच्या बाहेर असतो आणि त्याला जेव्हा आपण आपण आणि तो जेव्हा एक होतो, तेव्हा आपण पूर्ण होतो. म्हणजे आपलं पूर्ण स्वरूप, संपूर्ण स्वरूप आपल्याबरोबर इथं नाहीये, ह्या द्वैतामध्ये, या देहामध्ये असं नाहीये. हां, पण तो आपल्यासोबत आतला आवाज, इंट्युशन, तो आपल्याशी ऊर्जेने सतत जोडलेला आहे. तो आपल्याला सतत गाईड करत असतो. तो बघतो आपल्याला काय चाललंय, काय नाही, कुठे मदत पाहिजे. आणि जेव्हा मी शांत बसते ना, म्हणून तर ना सायलेन्समध्ये आपला उच्च स्व आपल्याला आपला उच्च आत्मा गाईड करतो. म्हणून जेवढं आपण शांत बसू, ध्यान करू, ध्यानाने आपले विचार बाकीचे शांत होतात. मग उच्च स्वचा आवाज वाढतो. जसं प्रदीप सरांनी तर सांगितलं होतं, ध्यान करा. तुम्ही आपोआप हायर सेल्फशी कनेक्ट होता. पण आपण इथं काय करतो युनिफाईडमध्ये ध्यान तर करतोच. आनापानसती आपलं नॉर्मल. पण ह्याच्यामध्ये अजून आपण प्रॅक्टिस करतो चांगली. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या हायर सेल्फला कनेक्ट कसं करायचं, ह्याची प्रॅक्टिस करतो. तो तर आहेच ते सोडलेला. पण मी त्याला वेगवेगळ्या मार्गाने माझ्या आयुष्यामध्ये ज्ञान कसं घेऊ, व्यावहारिक मार्गदर्शन. हेच या पुस्तकाचं नाव आहे ना, की व्यावहारिक मार्गदर्शन घ्या. जर आपल्याला ती फॅसिलिटी दिलेली आहे, तर का नाही? का आपण चाचपडत अंधारात रिस्क घेत आयुष्य जगायचं? हे बाबाजींची वाक्य आहेत, की का जगता तुम्ही? तुम्हाला फ्लड लाईट दिलाय. वाक्य आहे ना, आठवतंय ना? की तुमच्याकडे फ्लड लाईट आहे. फ्लड लाईट म्हणजे जो समुद्रामध्ये लाईट हाऊसवर असं वापरतात ना, मोठाच्या मोठा दिवा, हं. कंदील सारखा मोठा. तो तुम्हाला दिलाय. मग तुम्ही मेणबत्तीच्या आधारे आयुष्य का जगताय? म्हणजे दिलेलं असताना, ज्ञान तुमच्या आतमध्ये असताना, हृदयात असताना, आपण त्याच्यापासून लांब राहतो. हे आपली चूक आहे, असं बाबाजींनी वाक्य लिहिलंय. ही तुमची चूक आहे, की तुमच्याकडे ज्ञान असूनही तुम्ही त्याचा वापर नाही करून घेत आहे. म्हणून आपण जसं तुम्ही म्हणताय, की खरं तर आपण एकच आहोत ना. पण तरीही काही गोष्टी आपल्यापासून लपवल्या गेल्या किंवा आपल्याला माहीत नव्हत्या म्हणा. पण आता जेव्हा कळलात, तेव्हा आपण जरूर जितकं मार्गदर्शन घेता येईल, संकेत का दिलेत आपल्याला, की जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यात त्याच्या मार्गदर्शनाने जगा. तुमचं आयुष्य सुखकर बनवा, ईश्वराच्या प्रतिमेत बनवा. का अज्ञानात जगायचं? का अंधारात जगायचं? त्यासाठी संकेताची प्रॅक्टिस करा. असं होणारच नाही, की मेधाताईंना येतात, विजयाताईंना येतात, ह्यांना येतात आणि बाकीच्यांना येत नाहीत. सगळे एकाच ईश्वरी तत्वात बनलेले आहेत. आज न उद्या येतील ते संकेत. पण तर आहेतच, नाही असं नाही. पण मी तर म्हणेन फीलिंग. ही फीलिंग जी आहे ना आपल्या आतली, ही सगळ्यात बेस्ट फीलिंग आहे, की ह्याच्याने आपल्याला खूप समजते, की आतून आवाज येणं म्हणजे संकेतांवर पण डिपेंडन्सी राहत नाही, की मला आतूनच समजायला लागलं, आवाज तीव्र आहे माझा, की हे कर. ही जो प्रॅक्टिस करेल ना, त्याला संकेतांची पण गरज नाहीये. संकेत आला नाही याला काही फरक पडत नाही. आतनं आवाज यायला लागलाय आता. असं वाटतंय कुणीतरी ओरडून हं. बोलतंय माझ्याशी, "कर बाई हे, कर, उठ." असं. म्हणजे इतका तीव्र, नाही इतका हे खरं स्पष्ट आहे. आवाज. हां. आहे ना? हे विजयाताई तुम्ही खरं तर आहे. हा अनुभव राजनीतीमध्ये आहात विजयाताई. तुम्हाला किती अनुभव येत असतील? हं. नाही आणि ना हे उच्च स्वरचं जेव्हाशी चालू केलं ना आणि त्या दिशेने मी जेव्हा-जेव्हा त्याचं मी प्रॅक्टिस तर नाही मी केली. म्हणजे जेवढं मला करता आलं तेवढं-तेवढं त्या टाईमाला मी केलं. म्हणजे असं नाही का प्रॉपर बसायला पाहिजे. जिथे जाईन जिथे जेव्हा मला शांत वाटलं आणि तिथे-तिथे मी केलं. पण मग एवढा कॉन्फिडन्स लेव्हल वाढलाय ना का पहिला मी असं नव्हते अजिबात. पण आता त्या गोष्टीवर मी ठाम आहे. जसं आता मनीषा ताईंना जो एक अनुभव त्यांनी सांगितला तर ते हं. माझ्या आता लक्षात आलं का हां, आता आपण उच्च एक ती एक होतं का हां, माझ्याबरोबर आता उच्च स्व आहे. तो मला निर्णय कुठेही असताना आणि कधीही असताना मला देणार आहे. तर हे आहे, पण निर्णय मीच घेते. पण उच्च स्व आहे, जेव्हा मला सांगायचंय तेव्हा तो मला मदत करेल ही एक विश्वास आहे, तो आहे माझ्याकडे. या विश्वासाने मग हर एक गोष्टी माझ्या पुढे जातात. म्हणून मग आता कालपासून ते ठरलं का मी आणि त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. फक्त प्रत्येक गोष्टी अनुभव घेत पुढे चला. खूप छान विजयाताई. थँक यू, खूप थँक खूप यू. अभिनंदन. आणि अगदी एक खूप सुंदर पॉइंट तुम्ही बोललेत, की विश्वास. या या विश्वासाने खरंच आपण आहे. वि खरोखर
हां. विपुलाताई, मी एक बोलू का यावर एक वाक्य? हां, बोला ना. बोला. हां, हां. समृद्धी बोला, बोला. हां, या बाबतीतच एक गंमत म्हणजे दुपारी अशी झाली. हं. मी ध्यानाला बसले होते. पहिल्यांदा सगळं आपले जी मोजकी 4-5 वाक्य आहेत ती बोलले आणि हृदयामध्ये कनेक्ट करून मी त्यानंतर मग आनापानसती ध्यान करणार होते. पण जसं मी हृदयावर कनेक्ट झाले आणि ते विचारला प्रश्न, की तुम्ही हायर सेल्फला, की तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहात का? तर मला ते मेरा साया पिक्चर मधलं गाण्याची लाईन हे दिली त्यांनी. क क कसं काय? तू जहाँ जहाँ तू रहेगा. जहाँ सॉरी तू जहाँ हां. जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा. ही लाईन मला लगेचच इमिजिएट ऐकायला खूप सुंदर, खूप ऐकायला आली सुंदर. त्यावेळेला, की मला मग खात्री पटली, की हा आपल्या हायर सेल्फने आपल्याला दिलेला मेसेज आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे अशी मला विचारायची, की आता तुम्ही म्हटलात, की इंट्युशनद्वारे आपल्याला समजतं. तर मला तसंच काही वेळेला होतं, की संकेत मागायच्या आधीच जर आपण जेव्हा विचारतो ना, की तुम्ही मला कनेक्ट आहात का? तर असं असं म्हणायच्या आधीच त्यातून आवाज येतो, "चल बोल, मी आहे तुझ्यासोबत. मी आहे तुझ्यासोबत बरोबरच आहे, कनेक्टच आहे." तर हा असं पण विश्वास आहे, विश्वास. असं मला हा एक 2 अनुभव म्हणजे हा एक विचारायचं होतं तुम्हाला आणि ते मेरा सायचे एक सांगायचं होतं. अ, आणि दुसरं एक म्हणजे असं मगाशी तुम्ही जे एक गाडीचं उदाहरण दिलंत, की आपण चौकात उभे आणि 4 बाजूला 4 गेले मार्ग रस्ते आहेत. हां. आणि आपण हं. कुठल्या रस्त्याने जायचा हा निर्णय आपण घ्यायचा आहे. तर ज्यावेळेला तुम्ही म्हटलात, की माझी गाडी पुढे जाऊन पंक्चर होईल किंवा व्हॉटएव्हर जे काही पुढे काही असेल आपल्याला जो लेसन मिळायचा असेल ते. तर त्या बाबतीत तुम्ही म्हणलात, की माझा मागचा काहीतरी कर्म असेल म्हणून ते माझं पंक्चर झालं किंवा लोकं मला काही भेटली त्यांचं माझं कार्मिक असेल. तर आपण असा पण पॉइंट तिथं म्हणू शकतो का, की बाबा ह्या जन्मामध्ये माझी चूक झाली, की मी बघितली नाही गाडीकडे हवा व्यवस्थित त्यामुळे पंक्चर झाली. मी लक्ष दिलं नाही गाडीकडे. तर हा पण मुद्दा असू शकतो का? येस. म्हणजे तुम्ही गाडीची काळजी घेताय का? तुमच्या वस्तूंची काळजी घेताय का? करेक्ट. हं, हां, बरोबर आहे. हं. नक्की, नक्की, हां, नक्की. हाच धडा असू हं, शकतो, की नुसतं हं, वापरणं नाही, त्याला तुम्ही आभार देणं, त्याची स्वच्छता करणं, काळजी घेणं हे पण हं, गरजेचं हं, आहे. करेक्ट, करेक्ट. हं, हं. येस. येस. ठीक आहे. थँक यू. खूप छान. समृद्धीताई मला का हसवलं माहिती का? हे तू जहाँ जहाँ रहेगा ते हां, गाणं आहे ना, माझं हं. पूर्ण युनिफाईड सुरू झाल्यापासून 6 महिने संपेपर्यंत 2024 मध्ये पूर्ण संपेपर्यंत हे गाणं माझा उच्च स्वर रेडिओ लावला की हेच गाणं. मला रोज विविध भारती ऐकायची सवय आहे. मी लावलं, हो. अजूनही मी लावलं तर बरोबर तेच गाणं चालू असतं आणि मी किती आणि मला वाटायचं, वॉव! आपण काय मॅजिकल आहेत. आपल्याकडे पॉवर आहेत, सुपर पॉवर आहे. वॉव! हो, नाही मला आणि म्हणजे आजचा मला हा अनुभव मी म्हटलं नाही हा सांगायलाच पाहिजे. म्हणून मी खरंय. म्हटलं शेअर करावा खूप, हा खूप. हे गाणं सगळ्यांबरोबर. खूप जणांना ऐकायला मिळेल हं. मी तुम्हाला सांगते कारण उच्च स्व मी खरं सांगते उच्च स्व इतका आपण म्हणू शकतो थोडा आपल्याबरोबर गमतीशीर आहे. खूप गेम खेळतो, ट्रिकी आहे तो एकदम. हां, फार हां. मजा करतो तो. खूप छान-छान हं. तुम्हाला एक-एक असे अनुभव येतील. काहीतरी गाणे ऐकवेल, मग कुणीतरी ते गाणं मी म्हणजे म्हणून आवाज दाखवते आता ऐकवेल. सगळ्यांना. ते गाणं मी आता म्हणून दाखवते. नक्की, म्हणा, तू नक्की म्हणा. मानसीताई. फक्त जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा मेरा साया मेरा साया मेरा साया मेरा साया तू अगर उदास होगा तो उदास होंगी मैं भी नजर आऊं या ना आऊं तेरे साथ होंगी मैं भी तू जिधर का रुख करेगा मेरा साया साथ होगा तू जहाँ जहाँ चलेगा. थँक यू. वॉव! अंगावर काटे येतात. थँक यू मानसीताई. खूप खूप सुंदर. आवाज जरी बसलेला आहे अजून तरी सुद्धा मी जसं जमलं तसं म्हटलं कारण आय कुड नॉट रेझिस्ट माय सेल्फ.
थँक यू. बरं झालं, बरं झालं. बघा, माझी बघा. पण मनीषा सगळ्यांचं पूर्ण झाली. उच्चस्व हे सगळ्यांचं गाणं उच्चस्व असं काम करतो. हे गाणं तुम्ही ऐकवलं, माझी पण मनीषा पूर्ण झाली. थँक यू यू. मनीषा. आणि विपुलाताई, अजून एक मला साक्षात्कार आत्ताच झाला, की जेव्हा तुम्ही म्हटले ना, हे गाणं सारखं वाजायचं. म्हणजे असं बऱ्याच वेळा होतं, की वेगवेगळी गाणी मला सुचतात किंवा असं वेगवेगळ्या ह्याला. म्हणजे तो पण एक संकेत आहे. ही एक नक्की. गोष्ट लक्षात खास आली करून तर माझी. तुम्ही गायिका आहात. तुम्ही मानसीताई, हो. आसावरीताई. तुम्हाला गाण्यातनंच तो सांगणार. म्हणजे हम्म. आणि ज्यांना मला गाणी आवडतात ऐकायला. प्रचंड वेडी आहे मी. दिवस-रात्र मी घरी असले काम कुठलंही काम करू दे, गाणं असल्याशिवाय माझे हात चालत नाहीत, असं आहे. त्यामुळं हो. मलाही ते गाण्यातनं संकेत द्यायचा तो. प्रत्येक वेळीस अच्छा. उत्तरं मिळालेली आहेत मला गाण्यातनं. म्हणजे मी असा विचार केला आणि मला मिळालं, मी ते काम केलं आणि ते सक्सेस झालं. अशा प्रकारे हिंट देतो तो. तर हो. तुम्हाला तर मिळणारच. तुम्ही स्वतःच गायिका आहात. सो हो. पण तुमच्यासाठी तर बेस्ट वे ऑफ कम्युनिकेशन आहे. येस. म्हणजे हा पर्स्पेक्टिव्ह आज लक्षात आला माझ्या. नक्की लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. तुम्ही प्रश्न विचारला ना, थोड्या वेळाने गाणं वाजेल किंवा अचानक तोंडात ते गाणं येईल, तेव्हा हां. तुम्हाला "अरेच्चा! मी हेच विचार करत होते." आणि येस. आपली चैताली मास्टर आज आहे का नाही माहीत नाही. ती तर मला दरवेळेस अशी गाणी पाठवायची, की आज मला हे गाणं आलं. ती YouTubeवरनं शोधून पाठवायची, की मला आज हे आलं म्हणून. तर अरे बापरे! खूप जणांच्या बाबतीत होतं, कारण आपण सगळे संगीताशी जोडलेले आहोत हो. त्यामुळं. अगदी. मला ना, मी सीमाताईंकडे येते, पण त्याआधी प्लीज मेधाताईंना घेऊ द्या. मगाशी त्यांनी हँड रेज बराच वेळ केला आणि आता कुठे आहेत माहीत नाही. मेधाताई प्लीज तुम्ही बोला. आत्मवंदन, आत्मवंदन. आत्मवंदन सगळ्यांना. मला या सगळ्याच्यातनं उत्तरं मिळत जातात आपोआपच. मला असं वाटतं, की भाग्यश्रीताई जराशा म्हणल्या ना, की मला असं लक्षातच राहत नाही. तसं माझ्याही लक्षात राहत नाही कुठं बाहेर जायचं तर हे करायचं लॉग-बिग आणि मग लक्षात मध्येच कुठेतरी आलं तर गाडी चालवू का ते म्हणू असं होतं काहीतरी तर ते कधीतरी म्हणलं तर चालतं का असं विचारलं. दुसरी गोष्ट अशी म्हणजे असं विचारते मी तुम्हाला कधी असं मनात आलं, की करतात का रस्त्यावर जाताना वगैरे? बघा, मगाशी मी एक पॉइंट विसरले भाग्यश्रीच्या वेळेस आणि बरोबर मला पॉइंट आठवण करून दिली. सगळ्यात महत्त्वाचं ऑरा स्वच्छ लॉक करणं आणि हे कधी, की जेव्हा मला आतून ते लक्षणं जाणवतात. चिड-चिड, राग त्यावेळेस. आता मला जाणवतंय, माझा उच्चस्व मला आठवण करून देते, ऑरा लॉक कर, ऑरा लॉक कर. पण मी करत नाही. ही एक केस आहे. पण मी बाहेर निघाले आणि माझ्या लक्षातच नाही, ह्याचा अर्थ गरज नाहीये. आपल्याला जर गरज असेल ना तशी, तर एकतर आपला उच्चस्व आपल्याला आठवण करून देतो आतनं. तुम्हाला जाणवेल, की मला आत्ता आठवण करून दिली. अचानक आठवण झाली. "अरेच्चा! आभा स्वच्छ करते, आभा लॉक करते." तर ठीक आहे. नाही झाली आठवण आणि त्याचा फरक नाही पडला, तर काही गरज नाहीये. ते हां. नाही केल्याने असं काही काही होत नाही. पण हां, तुम्ही गाडीवर आहात आणि आठवण झाली तुम्हाला. ह्याचा अर्थ हां. काय? कोण आठवण करून आठवण देतं म्हणजे तुम्हाला? आठवण असं नाही, अरे अभ्यास राहिला असं वाटतं. की अरे जाताना निघायचं होतं सांगितलं होतं, पण नाही केलं पण असं होतं. हां, म्हणजे तेच ना, म्हणजे आता अभ्यास राहिला म्हणजे हां, आभा तुम्हाला आठवली असेल एखाद्या वेळेस. हां. तर तुम्हाला उच्च श्वास देतो ना, की ज्यावेळेस तुम्ही गाडीवर आहात, अच्छा. तिथं काहीतरी गरज आहे तुम्हाला. हां, हां. कारण त्याला दिसतंय, की तुम्हाला गरज आहे आभा स्वच्छ करायची. कारण तुम्ही आता गाडीवर आहात म्हणजे रस्त्यावर आलायत, ओके. लोकांच्या मध्ये आलायत, हां, गर्दीमध्ये. तर त्यावेळेस तुम्हाला आठवण करून दिली, त्यावेळेस करा. अगदीच गाडीवर असाल, लक्ष नसेल, तर थांबा. थोडंसं पुढे हां. गेल्यावर जिथे थांबाल सिग्नलला किंवा तिथं करा, असं. ओके, ओके. आणि दुसरी गोष्ट असं वाटतं, हे जे संकेत वगैरे म्हणजे इथंच माझ्या इथं हृदयात बसलाय माझा सखा अगदी गोड पप्पी घेते मी त्याची. खूप छान वाटतं मला आणि एकदम शिट्टीच वाजवून मी आलोय अरे, तू कशाला काय करतो असं वाटतं काय कळेना. खरंय, खरंय. म्हणूनच म्हणलं ना, संकेताचं अगदीच तुम्ही हे करू नका, संकेत नाही आले, काही आले. कारण शेवटी तुम्ही आतमध्ये हृदयामध्ये इतकं प्रेम अनुभव करता ना आणि ती फिलिंग आहे ना मेधाताई, ती फिलिंगच सगळं आहे, खरं सांगते. येस, त्यामुळं येस. संकेत आले, नाही आले, काही फरक पडत नाही. तुम्हाला आतनं जाणवलं ना, हे माझ्यासाठी योग्य आहे कर्म करणं, हां, करायचं. हां, ते हां. फिलिंग येणं, ते आतून आवाज येणं, त्याचा आवाज कळणं, हेच महत्वाचं आहे. बाबाजींनी ह्याच्यावर जास्त भर हां. दिलेला आहे. त्यामुळं. ओके. ओके. संकेत तर एक थँक केवळ यू. आपल्याला खात्री करायचा एक उपाय आहे, की हां, मी हे हां. करतीये ते बरोबर आहे का नाही चेक करण्यासाठी बरोबर. वगैरे. पण ओके, त्याच्यात ओके. फार अडकून बसू नका. हां. स्पष्ट वाक्य लिहिलेलं आहे, की तुम्ही संकेतांचे गुलाम नाही आहात. मूळ काय हं. आहे? आपल्याला फील काय होतंय आत्ता? आजचा हे आवाज महत्वाचं आहे. हां, कनेक्ट होणार त्या आवाजाशी बस हां. बाकी काही नाही. करेक्ट. हां, हां. बरोबर.
आणि सगळ्यांना त्यासाठी प्रेम. ध्यान खूप मदत करतं. खूप ध्यान करा, जास्तीत जास्त वेळ आपण शांत वर्तमानात राहणं, ह्या गोष्टी मदत करतात. ध्यान मदत करतं. हृदयात जाऊन थोड्या वेळ जरी तुम्ही 10 मिनिटं थांबलात ना, दिवसभर हां. नाही जमलं बाबा, तर हृदयात तुम्ही 10 मिनिटं जरी गेलात, तरी सुद्धा तो जो सराव आहे ना, तो आपल्याला ना घट्ट जोडतो आपल्या अंतरात्म्याशी. कारण इथून रस्ता आहे लक्षात ठेवा. दिवसभर मला ध्यान नाही जमलं. खूप विचारांमध्ये ध्यानच होत नाहीये समजा. खूप डिस्टर्ब आहे मी. हृदयात जायचं. 10 ते 15 मिनिटं हृदयात बसा. तुम्ही इतके शांत व्हाल ना आणि मग तो आवाज क्लिअर ऐकायला चालू होईल. जरी ध्यान आनापानसती नाही जमलं, पण हृदयात जा. आणि मी तर म्हणेन की आनापानसती ध्यान आणि सुरू ठेवावंच कारण पण आता एखाद्या दिवशी मनस्थिती नाहीये, वेळ पण नाही. अशा वेळी किमान हृदयात जाणं तर विसरायचं नाही. झोपण्याआधी हं, 10 मिनिटं का होईना हृदयात जाऊन बसायचं. हेच हं. आहे जिथं आपला ईश्वर आपली वाट बघत असतो. एवढं लक्षात ठेवायचं आणि मग तुम्हाला जाणवेल, की माझं हळू-हळू इंट्युशन इतके स्ट्राँग झालेत. मला आतून आलेला प्रत्येक आवाज ऐकू येतोय. आवाज कधी ऐकू येणार? जेव्हा तिथं अडथळे दूर करू आणि अडथळे खरं. कसे दूर होणार? जिथं मी जातीये सारखं. मग तिथं जे नकोय ते बाजूला होणार ना आपोआप. म्हणून किमान हा तरी सराव सुरू ठेवा. आत्मनिर्भर. आत्मनिर्भर. यामध्ये खरंच. कनेक्ट होण्यासाठी मला एक विचारायचंय, हृदयामध्ये कनेक्ट होण्यासाठी प्रत्येक वेळेला आभा स्वच्छ करण्याची किंवा लॉक करण्याची काही गरज नाही ना? आपल्याला असं वाटलं, जस्ट आपण संध्याकाळी बसलोय, टीव्ही वगैरे चालू आहे, पण आपल्याला अचानक मनात आलं, की बाबा आपण आता हृदयावर जाऊ. मग त्यावेळेला पुन्हा प्रत्येक वेळेला ही प्रक्रिया करण्याची गरज आहे का? का डायरेक्ट आपण हार्ट चक्राशी कनेक्ट होता येईल आपल्याला? तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल उच्च स्वला, तर आभा स्वच्छ हां, करणं गरजेचं आहे आणि लॉक करणं. नसेल हां, नुसतं तुम्ही जाऊन बसणार आहात तिथं म्हणजे जस्ट हां. ध्यान लावून बसायचंय, तर मग काही गरज नाही. मग तुम्हाला आतून फिलिंग आली ना, की मी ठीक आहे, माझ्या भावना ओके, नॉर्मल आहे मी. हां, पण मध्येच हं, तुम्हाला चिड जाणवली, काहीतरी विचित्र असं जाणवलं, अस्वस्थ जाणवलं, मग त्यावेळेस करायची. मुळात हं, काय आहे, हं, जेव्हा आपण त्याला प्रश्न विचारू, मार्गदर्शन मागू किंवा कुठल्यातरी विषयावर आपण बोलायचं त्याच्याशी, त्यावेळी मात्र आभास स्वच्छ. कारण त्यावेळेस दुसरी एंटिटी येऊन उच्च स्वच्या जागी आपल्याशी बोलता कामा नये. ह्याची काळजी आपण हं, घ्यायची. हं, असं होऊ शकतं ना, मला आता बसायचं त्याच्याबरोबर हं, बोलायला विचारायचंय, काहीतरी महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्यावेळेस जर दुसरी एंटिटी बोलायला लागली, तर मग त्यावेळेस हं, आपल्याला सुरक्षा उपाय करणं गरजेचं आहे. हं. बरं. आणि खास करून समृद्धीतही तुम्ही बरं झालं एक प्रश्न हा विचारला, की तिसऱ्या धड्यामध्ये ना, ह्या आभास स्वच्छ करण्यासोबत आपण एक संकेत घेतो. उच्च स्वचा सुरक्षा संकेत. की हं, मी माझ्या उच्च स्व सोबत आहे. त्याच्यावर पण थोडं काम करा, की तो संकेत आणि होचा संकेत एक असू शकतो. माझा तसा आहे. पण तो हं. आला म्हणजे काय झालं, की प्रश्न विचारताना त्या संकेताने मला लक्षात येतं, की मी उच्च स्व सोबतच बोलतीये ह्याच्यासाठी. हो, तर ते एक फार हो. गरजेचं आहे तिसऱ्या धड्यातला. एक वेळ तुम्ही अनिमंत्रित प्रभावांचा संकेत नाही तुम्हाला आला सोडून द्या. कारण आपल्याला समजतं, की मला आता आभा स्वच्छ करायची, आतून आवाज येतो. पण हा संकेत महत्वाचा आहे, सुरक्षा संकेत जो तिसऱ्या धड्यात आहे. की मी उच्च हं, स्व सोबतच बोलत आहे. त्या संकेताला बाबाजींनी म्हणलंय, तुमचा सराव पूर्ण होईपर्यंत, तुम्ही जेव्हा मार्गदर्शन मागता, प्रश्न मागता, शेवटपर्यंत तो तुमच्यासोबत ठेवा म्हणजे काय? मधून-मधून चेक करा, की उच्च स्व तूच आहेस ना माझ्यासोबत? तूच आहेस ना माझ्यासोबत? हे त्याला हा विचारायचं अधून-मधून. सुखदच असतो ना पण? हा सुखद आहे. मी तुम्हाला विचारलं तेव्हा तुम्ही सुखद कारण मला येस, येस. पहिला आला तर तो वेगळाच आला, थोडंसं इचिंग. पण माझ्याशी बोलल्यानंतर तुम्ही म्हणलात सुखद असतं. मग त्यानंतर मी पुन्हा त्याच्यावर थोडंसं वर्कआउट केल्यानंतर मग मला काल हार्टमध्ये मला थोडंसं असं काय म्हणतात तसं गार-गार थोडंसं फील हं. व्हायला लागलं. हां, हां. हृदय चक्राच्या जागी. तो चांगलाच आहे म्हणजे तो आहे, असू शकतो तो. सुरक्षा संकेत असू शकतो. कारण पहिला होता हृदयामध्ये. तो वेगळा होता. मग मी त्याच्यावर थोडंसं हे केलं. मग हे काल मला तसं जाणवलं थोडंसं. म्हणजे असं काय हार्टवर आपल्याला एकदम बरोबर आहे. ते हा चांगला आहे म्हणजे समृद्धीताई तुम्ही जो म्हणताय तो. हां, ठीक आहे. थँक यू. थँक यू समृद्धीताई. म्हणजे काय आपल्या सगळ्यांना ना 2 धड्यांवर काम करायचंय. पहिला धडा म्हणजे पहिला धडा म्हणजे पहिला संकेत तिसऱ्या धड्यामध्ये येतो. तो धडा, तिसरा धडा सुरक्षा कवचासह संचार तिथला एक संकेत पक्का करा. त्यानंतर डायरेक्ट 12व्या धड्यामध्ये हृदयाला जिवंत बनवणे याच्यामध्ये हो नाहीचे संकेत. ह्यावरच काम करा. बास आहे. हे 2 संकेत पक्के करून टाका. म्हणजे एकतर सुरक्षा संकेत आणि हो नाहीचे संकेत. ह्याच्यामध्येच आपल्याला
समजतील गोष्टी, की मी माझ्या उच्चस्वरासोबतच बोलतीये. आणि हो नाहीचे संकेत नाहीच आले कुणाला, इतके प्रयत्न करून पण नाही आले, तर सोडून द्या विषय. पहिले सराव करा. वेळ आहे आपल्याकडं. अजून 3 महिने वेळ आहे युनिफाईड संपायला. त्याच्यानंतरही आहे. ते हे नाही होणार आहे. पण ह्या काळात पक्कं केलं ना आपण, तर आपल्याला पुढे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी विचारताना वगैरे आपण छान पक्के होऊन जाऊ त्याच्यामध्ये. तर हे 2 गोष्टींवरच काम करा सध्या तरी. बाकी इच्छापूर्ती, हे ते, ह्या सगळ्या गोष्टी जे ते सूत्र दिलेलं आहे, ते लिहून काढलं, पाठ केलं तर होऊन जाईल आपलं. मुळात सराव आपला हा महत्वाचा आहे, की मी सुरक्षा संकेत कसा येतो मला, समजतो का? होचा संकेत मला समजतो का? नाहीचा संकेत मला समजतो का? हे महत्वाचं आहे. सीमाताई बोला ना. सीमाताई? ठीक आहे. सीमाताईंचा अ, थोड्या वेळाने बोलतील. त्या बोलेपर्यंत सीमाताई तुम्ही हे झालात ना. हां, बोला, बोला. येतोय आता. आत्मवंदन सगळ्यांना. आत्मवंदन आवाज? सीमा. हो, येतोय, येतोय. त्यांना प्रेम आणि आता कमी येतोय. थोडं मोठ्याने बोला. मगाशी ताईंनी म्हटलं ना ते नाव विचारलं म्हणून तसं मला पण आलं. मला पण तेच आलं. ते तुम मिल गए हमदम, सहारा हो सीमाताई तो ऐसा हो. हां, बोला काय ना. म्हणलं? काय म्हणलं? मग मी पण नाव म्हणजे सुरुवातीला सुरू आहे ना माझं, तर मी नाव विचारलं होतं. मला आलं हं. मुझे तुम मिल गए हमदम, सहारा हो तो ऐसा हो. हां. मला खूप हसायला येत होतं आणि हं, तर हं. विश्वास बसत नव्हता आणि हं. खरंही वाटत नव्हतं, कारण माझं हं. पहिल्यांदाच मिळालं तसं संकेत. आणि त्याच्यानंतर मग माझ्या WhatsAppवर ते मैत्रिणीचं बघितलं, तर तिथे हेच गाणं होतं हां. आणि मोबाईलवर पुन्हा तेच गाणं मला मिळालं. हं, तरी हं, पण हं. माझा विश्वास बसला नाही. तर नंतर पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत मी तो ट्राय केला. तर हं, त्यावेळेला मला वेगळंच गाणं आलं आणि हं. त्यावेळेला मला आठवलं आणि मी त्याचा खूप आनंद घेतला आणि नंतर मी डोळे उघडल्यावर मला ते आठवलंच नाही. कुठलं होतं ते. म्हणजे मी हां. चुकीचं परत विचारलं, की विश्वास ठेवला नाही म्हणून असं झालं माहिती नाही. हां, करेक्ट आहे. होतं असं. कारण तुम्ही म्हटलात ना, की तुम्ही ते गाणं ऐकलं, डोळे उघडले की विसरलात. हां, हां. बिलकुल. तर ते होतं असं बऱ्याचदा, की आपण ध्यानात असताना अनेक गोष्टी ऐकतो, पण डोळे उघडले की काय होतं असं करतो, पण ते आठवत नाही बऱ्याचदा असं होतं. ते खूप व्यवस्थित ऐकायला आलं मला ते. हां, हां, हां. हे आठवतं मला की मी छान ऐकलं ते, पण मला काय ऐकलं आठवतच नाहीये. खूप खूप आनंद छान. झाला मला त्याचा. हं. म्हणून मला खूप हसायला आलं ते. आता विश्वास बसला ना तुमचा, की गाणे कसे हो, ऐकू येतात. कसा आपल्याला हो, हो. कुठल्या पद्धतीने तो दाखवतो गाणे आणि आतमधून पण येतात आपल्या. हो, हो. खूप छान. म्हणजे मला मस्त. खूप छान वाटलं. आणि जे गाणं तुम्हाला दिसलं ना, ते 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 हां. बघा नीट त्याचा अर्थ समजून घ्या. त्याच्यामध्ये तुमच्यासाठी काहीतरी मेसेज असतो. हॅलो? आवाज कमी आहे. हां. मी म्हटलं त्याच्यामध्ये तुमच्यासाठी काहीतरी मेसेज असतो सीमाताई. अच्छा ठीक आहे ना. म्हणजे बघते. हां. लक्ष ठेवा त्या गाण्याकडं. ठीक आहे. आता मी फक्त एकच गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगते, की आपल्या एक मास्टरनी मला छान प्रश्न विचारला. त्यांनी हे विचारलं, की मी आता युनिफाईड करतीये 7व्या आठवड्यापर्यंत आल्यात त्या आणि 7व्या आठवडा सुरू आहे. माफी, क्षमा करणं वगैरे त्यांची ती क्रिया सुरू आहे. पण त्यांनी मला विचारलं अजून 2-3 मास्टरनी विचारलं, की असं का व्हायला लागलंय, की युनिफाईड सुरू केल्यापासून जास्तच सगळ्या गोष्टी वर आल्यात. म्हणजे असं व्हायला लागलं, की आम्ही शांत व्हायचं सोडून सगळं खवळून निघतं म्हणजे काय म्हणू शकतो. पुन्हा ते सगळं वर येतंय म्हणजे भावना जास्त जाणवायला लागल्यात उलट आणि प्रसंग पण असे घडतायत, की अ, त्रास होतोय त्या गोष्टींचा, जे कमी व्हायला पाहिजे होतं. तर त्या समुद्र मास्टरनी पण मंथन. मला हेच समुद्र मंथनासारखं. हां, समुद्र मंथन. मंथनात. त्यांनी पण मला तेच विचारलं, की असं का होतंय, की मी 6व्या धड्यापर्यंत आले, क्षमा करती सगळ्यांना. आता ज्या माणसाला मी क्षमा करते त्याचा विचार जरी आला ना माझ्या डोक्यात, मला आता राग नाहीये. असं त्यांनी सांगितलं, की मला आता खरंच राग नाहीये ते. पण तरी पण मी झोपेतून उठल्या-उठल्या खूप सॅड फील करतीये. खूप डल वाटतंय, राग येतोय. म्हणजे
अनेक भावना येतात आणि हे त्यांचंच नाहीये. अजून 2-3 मास्टरचं मी ऐकलं. त्यांनी मला विचारलं, "ह्याचा युनिफाईडशी काही संबंध आहे का विपुलाताई?" असं म्हणून त्यांनी विचारलं. तर मी तुम्हाला सांगते ह्याचा युनिफाईडशी नाहीये. ह्याचा संबंध आपल्या शुद्धीकरणाशी आहे. ट्रान्स ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा आपण म्हणतो ना, तर आपल्या ह्या आतमध्ये जे भरलेलं आहे ना, कुणाचा राग, कटुता, हे अनेक वर्षांपासून आहे. जेव्हा ते प्रसंग घडले तेव्हापासून. आता आपण ते सगळं ना नष्ट नाही करू शकत. कुणाचा राग नष्ट नाही करता येत. आता मी ह्या रागाला मारून टाकते. एनर्जी आहे ती, ऊर्जा आहे रागाची. ऊर्जा कधीच आपण नष्ट नाही करू शकत, डिस्ट्रॉय नाही करू शकत. त्याला आपण एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये, पाण्याला वाफेमध्ये, पाण्याचं बर्फामध्ये, इलेक्ट्रिसिटीमध्ये अशा वेगवेगळ्या रूपामध्ये रूपांतर करू शकतो. ऊर्जेला मारू शकत नाही आपण, संपवू शकत नाही. मग आता ही रागाची ऊर्जा कशी बाहेर काढायची? मग आपण काय करतो रोज? क्षमा करतोय म्हणजे काय करतोय? त्या रागाला आपण ट्रान्सफॉर्म करतोय. दुसऱ्या फॉर्ममध्ये टाकतोय आणि तो फॉर्म कुठला आहे? कुठल्या फॉर्ममध्ये टाकतोय? प्रेम. प्रेम. करेक्ट, करेक्ट. की आपण डोळे बंद करून त्या माणसांना डोळ्यापुढे आणतोय. आता त्यांच्याबद्दल ही व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर आहे. हिच्याबद्दल माझ्या हृदयामध्ये खूप राग आहे. अनेक प्रसंग आहेत, आठवले तर. मी रोज डोळे बंद करते. मी प्रेम पाठवते, प्रेम पाठवते, प्रेम पाठवते. म्हणजे हा जो राग आहे ना, त्याला सगळ्याला बाहेर काढून म्हणजे त्याच्यावर काम करून त्याला रूपांतरित करते प्रेमामध्ये. म्हणजे आपण कोण झालो सांगा सगळेजण? ह्याला एक शब्द आहे. ईश्वरच ना मग. ईश्वर झालाच, पण ह्याला एक शब्द आहे, जो एका प्रकाराला, एका फॉर्मला दुसऱ्या फॉर्ममध्ये टाकतो. त्याला काय म्हणतात त्या शब्दाला? देवदूत, देवदूत, देवदूत तर म्हणजे जो देवाचा मेसेंजर. दूत. अ, हां, म्हणजे देवदूत तर म्हणजे देवाचा दूत. ह्याच्याबद्दल मी जे बोलते ह्याला एक शब्द आहे त्याला म्हणतात अल्केमी ओके. किंवा एक मॅजिशियन. मॅजिशियन कसा असतो जादूगार? तो काय करतो फुलाचा पक्षी बनवतो, ह्याचं ते बनवतो. म्हणजे तसं मॅजिशियन म्हणा किंवा अल्केमी हा शब्द छान आहे. अल्केमी काय करतो, की एका ऊर्जेला दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतर करतो त्याचं. आपण सगळे अल्केमिस्ट झालो, अल्केमिस्ट. म्हणजे काय करतोय आपण आपल्या हृदयामध्ये असे जे ईश्वराच्या गुणांपेक्षा वेगळे जे काही गुण आहेत, राग, द्वेष हे सगळे, या सगळ्यांवर कामं करायला लागलोय आपण आता. त्यांना उचलायचं, असे निगेटिव्ह विचार, की तू अपयशी आहेस, तू हे काम नाही करू शकत, असं उचलायचं आणि त्याच्यावर काम करायचं, त्याला गुंडाळायचं, त्याला गोल-गोल फिरवायचं. त्याला म्हणायचं, की मी सगळं करू शकते, मला नोकरी मिळाली आहे, मला ₹5,00,000 मिळतायत, माझं आरोग्य खूप छान आहे. मी ट्रिपला गेलेली आहे ऑलरेडी ह्या देशामध्ये. जे काही आपल्या इच्छा आहे, ते प्रेम सगळं, सगळं, सगळं जे काही आपल्याला शिकलो आपण 5 धड्यांमध्ये. ते सगळे विचार आपण गुंडाळतोय छान, छान, छान आणि त्याला त्या विचारांना सकारात्मक करतोय. म्हणजे जो निगेटिव्ह विचार आतमध्ये पडलाय ना, की तू हे कधीच करू शकणार नाहीस. तू इतकी हे आहेस, तू इतकी अशी आहेस, तू तशी आहेस, तुझ्यामध्ये एवढे दोष आहेत, तू इतकी घाण दिसते, तुझं नाक असं, तुझे डोळे असे. हे जे काही सांगितलं गेलेत लेबल्स, ते सगळं उचलतोय. त्याला गुंडाळतोय बाबाजींच्या भाषेमध्ये, युनिफाईडमध्ये. छान त्याला मस्त एका सकारात्मक विचाराने बदलतोय, बदलतोय, बदलतोय. आता ते बदलायचं काम सुरू आहे, सुरू आहे. म्हणजे आपण आता एका ट्रान्झिशन फेजमध्ये जिथं आपण बदल करतोय आणि ती जे आपण बदलून, बदलून, बदलून ते कुठेतरी बाहेर पडणार ना, त्याला जेव्हा आपण बदलतो तेव्हा जसं आपण म्हणतो, की ताप खूप आहे अंगामध्ये. मग तो ताप बाहेर पडलाय कसं? घाम आल्याशिवाय आपण म्हणत नाही ना, की ताप गेलाय म्हणून. गोळी घेतली. अगदी तसं काहीतरी बाहेर पडणार. त्याची जी इमिशन, उत्सर्जन काहीतरी होणार. ते म्हणजे सॅडनेस आहे. की जेव्हा तुम्ही युनिफाईडमध्ये कारण मी हे का सांगते, कुठली पुस्तकं वाचून नाही सांगत आहे मी. मी ह्या सगळ्या फेजमधनं गेले म्हणून सांगते. मध्ये अशी फेज आली युनिफाईड करत असताना, की मला वाटलं हे काहीच काम नाही करत आहे. आणि मला असं वाटायला लागलं मी जास्त निगेटिव्ह झाली. युनिफाईड सुरू केल्यापासून. खरंच सांगते. माझ्या मनात हेच होतं. मी बाबाजींना म्हणत होते, "बाबाजी, मला असं का होतंय, की मी खूप निगेटिव्ह झाले. मला खूप राग यायला लागलाय. मला त्या लोकं नकोशी झालीत. मला निराशा वाटते, चिड वाढली. असं का होतंय बाबाजी?" तर त्यावेळेस थँकफुली माझ्यासोबत होतं ते पी-एम-सी हिंदी, पिरॅमिडचे मास्टर. जे मी ते पण ऐकायचे, शैलेश सरांचं पण ऐकायचे. मग मला समजायला लागलं, की ही एक प्रोसेस सुरू आहे. ह्याला आपण एक
आता ह्याचा अर्थ असा नाही की आता माझ्यावरचं सगळं संपलंय. अजूनही मी त्या फेजमधनं जाते. पण आता अवेअरनेस आहे. आता सगळ्या गोष्टी नीट समजतात. स्वतःला पूर्ण व्यवस्थित लक्ष देऊन हाताळतोय आपण, भिंगाखाली बघत. तसं त्यावेळेस कुणी नव्हतं. त्यामुळं ना सारखं वाटायचं आता बंद करावं, ह्याच्याने काही होत नाहीये. हेच काल बाबाजींनी आपल्याला 15व्या धड्यात सांगितलंय, की तुम्हाला असं वाटेल हा अभ्यास निरुपयोगी आहे, वेळेचा अपव्यय वेळ आहे, टाईम वेस्ट आहे, ह्याच्याने काही होत नाहीये. एक्झॅक्टली त्याच मास्टरच्या बाबतीत तेच घडायला लागलंय, की त्या म्हणतात, "त्या माणसाबद्दल मला आता काही मनात राग नाहीये, पण मला उठल्यानंतर रोज का सॅडनेस वाटतो? मला का चिड-चिड होतीये?" आणि प्रसंग पण असे एका मास्टरने सांगितले खूप वाढलेत. ते वाढलेत कशामुळं? कारण आता तुमच्यात जे आहे ना, जे खाली भरलंय ना, ते आता बाहेर पडायला लागलंय. आणि ते जेव्हा बाहेर पडतं, तेव्हा ते असंच पडतं. आपण म्हणतो ना, मला पित्त झालंय, ॲसिडिटी झालीये. ते बाहेर काढण्याकरता आपण गोळ्या घेतो आणि मग ते सगळं स्वच्छ करतो आपण. हे क्लीनिंग चालू आहे लक्षात ठेवा. शुद्धीकरण म्हणजे नुसतं शुद्धीकरण म्हणजे मी प्रेम पाठवलं आणि मला काही त्याचा इफेक्ट होणार नाही असं होऊच शकत नाही. त्या क्रियेची एक प्रतिक्रिया आतमध्ये सुरू असते. कारण हे जुने सगळे झालेले प्रोग्रामिंग चेंज करतोय आपण, बाहेर काढतोय. झाड वरून नाही कापत आहे, मुळासकट उपटतो. तर त्याचा जे काही आहे ना आतमध्ये राहिलेलं रेसिड्यू म्हणतो आपण, ते दिसणार आपल्याला. आणि त्यामुळं तुम्हाला हे जे राग आहेत, अनेक वर्ष आतमध्ये जपलेले, द्वेष आहेत, ज्याची गुलामी आता आपण करणार नाही. ते सगळं बाहेर काढताना ते फिलिंग येणार, की मला खूप कसं तरी व्हायला लागलंय. मला ना खूप कसं तरी होतंय. मला चांगलं नाही वाटत आहे. कारण आता ते बाहेर उलटी होताना चांगलं वाटतं का आपल्याला? पण पोट स्वच्छ होत असतं त्यावेळेस. क्लीनिंग होत असतं आपलं. पण हे असंच फिलिंग आहे, की मला चांगलं नाही वाटत आहे. कारण आता ते सगळं तुमच्या समोर येणार. आणि 2026 तुम्ही कुणालाही ऐका. 2025-26 पासून ही प्रोसेस खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. 2026-27 हा पीक पिरियड आहे, की जिथं लोकांचे आतमध्ये जे काही दबलंय ना, ते सगळं बाहेर येणार. मग ते मार्ग युनिफाईड असेल किंवा अजून कुठला योग साधना असेल किंवा काय असेल. पण जे काही तुमच्या आतमध्ये सगळं आहे, ते बाहेर काढूनच आपण 5व्या डायमेन्शनमध्ये जाणार. हे सगळं इथंच सोडावं लागणार आहे आपल्याला. जुन्या आठवणी, जुने प्रोग्राम, जुनी लोकं तुम्हाला स्वप्नामध्ये सुद्धा अशी गोष्ट दाखवलं फक्त म्हणाय झोपताना, की उच्च स्व, मला कशावर काम करायचं अजून दाखव. मी काय सोडायचंय मागे मला दाखव. तुम्ही बघा त्या 2 ते 3 दिवस असं तुम्ही म्हणून बघा आणि काय स्वप्न पडतं मला सांगा. तुमच्या स्वप्नांचा एक-एक स्वप्नाचा विचार आणि म्हणा हे, की मला सांग आणि हे स्वप्न माझ्या लक्षात राहू दे, असं पण म्हणा. मग तुम्हाला कळेल, की जो उच्च स्व स्वप्नात दाखवेल ना, त्याच्यावर तुम्हाला काम करायचं. ते काहीही असू शकतं, एखाद्या माणसासोबत असलेली अटॅचमेंट, अजून त्याच्याबद्दल असलेलं मनामध्ये राग, हे पण असू शकतं. तर ते प्लीज स्वप्नांमध्ये पण मागू शकता तुम्ही मार्गदर्शन. कारण मला तर स्वप्नातून खूप मिळतं. तर त्यामुळं असं काही नाही, की तुम्ही 15 मिनिटं ध्यानाला बसलात, तेव्हाच तुम्हाला ते मिळालं पाहिजे. स्वप्नांमधून सुद्धा खूप मार्गदर्शन मिळतं. जसं आता सीमाताई त्या अनुभव सांगत होत्या ना, की ध्यानात बसल्यावर त्यांना ते गाणं ऐकू आलं. उठल्या की विसरल्या. तर ह्या पद्धतीने त्याला म्हणा, की जे काही मला स्वप्न दाखवशील ते माझ्या लक्षात राहू दे. उठलं की सकाळी लिहून घ्या. त्यातनंच तुम्हाला कळतं, की अजून काय मनामध्ये आहे. ह्या पद्धतीने स्वतःचं क्लीनिंग रोज चालू ठेवायचं. आपल्याला सगळे मदत करतायत, काळजी करू नका. फक्त विश्वासाने सुरू ठेवा, की हे मी करू शकते, हे मला करायचंय, असं म्हणत. ठीक आहे. तर आपण मला म्हणजे एक असं आहे, की पुढचा आठवडा आपला तसाही रिव्ह्यूचा आठवडा आहे. त्यानंतर आपल्याला खूप घाई असं वाटत असेल, अजून थोडा वेळ पाहिजे असेल, तर 1 आठवडा आपण ब्रेक घेऊ आरामात. काही गडबड नाही आपल्याला. तर 1 आठवडा पुढचा ब्रेक घेऊ किंवा त्याच्या पुढचा घेऊ, कुठलाही एक. असा एक ब्रेक घेऊ आरामात. जे काही राहिलंय अजून मागच्या आठवड्यातलं तुम्हाला वाटतंय याच्यात मला शंका आहे, हे ते. तर तुम्ही 1 आठवडा निवांत वेळ घ्या. त्यानंतर आपण तिसऱ्या विभागाला सुरुवात करू. आता 2 आठवडे आपल्या हातात आहेत. पुढचा आठवडा रिव्ह्यूचा आहे. धडा आपला रिव्ह्यू चालू होईल. म्हणजे जे काही 7 आठवडे केलं त्याचं, प्लस अजून 1 आठवडा घेऊ. असे 2 आठवडे वेळ आहे आपल्याला. त्या 2 आठवड्यामध्ये संकेतांचे सराव करा. तुम्हाला प्रश्न, शंका असतील ते विचारा. तर आपल्याला संपवायची घाई नाहीये युनिफाईड. आपण हळू जाऊ. त्यामुळे 1 आठवडा एक्स्ट्रा ब्रेक घेऊ पाहिजे असेल तर आणि मग आपण पुढे जाऊ. तर आपण सगळेजण इथंच थांबू या नोटवर. तर आज मला हे सगळ्यात महत्त्वाचं असं कुणाबाबतीत होत असेल तर प्लीज काळजी करू नका, घाबरून जाऊ नका.
की मला हे जास्तच त्रास होतोय. हे त्रास एकदाच बाहेर जाणार आहे आणि मग ह्याच्यातनं हळू-हळू आपण मुक्त होणार आहेत. हा विश्वास ठेवा. बाबाजींचे खूप आभार व्यक्त करू. झोपण्यापूर्वी ईश्वरासोबत एक होऊन संपूर्ण सृष्टीला प्रेम आणि प्रकाश पाठवून. तुमच्या सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. शुभरात्री.